हम लोग एक काम करते हैं अभी। हमारी जो मीटिंग है वो चालू करते हैं। आप सभी लोगों को मेरी आवाज़ आ रही है? सबसे पहले मुझे वो बताइए। यस आ रही है। ओके, बाकी लोगों को? आ रही है। ओके, बस एक। चार लोग ही सिर्फ ज्वाइन हुए हैं। हाँ ठीक है, अभी एक काम करते हैं हम लोग। अभी अभी अपना पहला मीटिंग है ये तो। ठीक है, 4 नंबर जो है, ठीक है, चलेगा फिलहाल के लिए। आगे जाके धीरे धीरे लोगों को अगर लगेगा नहीं हमें ज्वाइन करना है तो वैसे वो लोग भी ज्वाइन करेंगे, ठीक है। अभी हो सकता है मेरा हाँ कैमरा ये साइड में है लेकिन स्क्रीन मेरी ये साइड में है, तो आई कांटेक्ट नहीं होगा, ठीक है। बिकॉज मैं अभी जूम पे देख रहा हूँ एंड मेरा यहाँ पे कैमरा दूसरा अलग लगा हुआ है। तो सबसे पहले हम लोग इस ग्रुप में क्यों ज्वाइन हुए हैं वो इसके ऊपर हम लोग बात करते हैं। एंड हम लोग, जैसे आप लोगों को पता ही होगा, कि आप सभी लोगों को मराठी प्रिफ ठीक रहेगा कि हिंदी में बात करूँ? समाधान जी, मैं आपके हा मेसेज चालेल पर मराठीचा. चालेल ना? ठीक आहे, ओके. तर सगळ्यात आधी आपण या ग्रुपमध्ये का बरं आहो मी ते सांगतो. आपण सगळेजण मशरूम फार्मिंग करतोय. कोणी बिगिनर्स आहात, कोणी आधीपासून करत आहात. पण प्रॉब्लेम काय होत आहे की जे बिगिनर्स आहेत त्यांच्यापर्यंत सगळी नॉलेज आतापर्यंत पोहोचलेली नाही आहे, किंवा जे करत आहे त्यांच्यामध्ये काही ना काही चुकी होऊन राहिल्या आहे. त्यांच्या ज्या वे ऑफ मशरूम फार्मिंग आहे त्याच्यामध्ये चुकी होऊन राहिली आहे, किंवा अ, त्यांना जो एक्सपिरियन्स आहे तो तितका एक्सपिरियन्स नाही आहे त्यांच्याकडे आत्ता. आणि ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे ते फार्मिंग खूप चांगल्याने करून राहिले आहेत. बट त्यांच्याकडे मार्केट नाही आहे, किंवा त्यांना सोर्स मिळून नाही राहिला आहे की आपण तो कुठे विकला पाहिजे, त्या मार्केट सर्वेसाठी वगैरे त्यांच्याकडे प्रॉपर नॉलेज नाही आहे त्या सगळ्या गोष्टी. तर आपला हा जो ग्रुप जो बनवलेला आहे मी, हा ॲक्च्युली माझ्या डोक्यामध्ये एकदम क्लिक झाला, की जसं आता मी पण विकणार आहो, मला पण शॉर्टेज ऑफ मशरूम होणार आहे. कारण की जस्ट आता माझी एक मीटिंग झाली आहे, जे चंद्रपूरचं, जसं मी प्रॉपर चंद्रपूरचा आहो, नागपूरजवळ. तर माझी एका जणासोबत मीटिंग झाली आहे, तर त्याला डेलीचे 7 ते 8 किलो मशरूम लागणार आहे. तर मला डेलीचं 7 ते 8 किलो मी आज जर माझ्या फार्ममधून काढणार, तर त्याच्यानंतर माझ्याकडे अवेलेबल राहणार की नाही दुसऱ्या दिवशी मला त्याला द्यायला. तर हा एक इश्यू येणार जो माझ्याकडे पण आहे आणि जो तुमच्याकडे पण इन फ्युचर येणार, ज्यावेळेस तुम्ही, तुमची कुठल्या एका व्यक्तीसोबत डील झाली की मला त्याला मशरूम द्यायचे आहे, किंवा होऊ शकते की तुम्ही स्वतः मार्केट जर तितका कॅप्चर केलं आणि जर तुम्हाला डेलीची रिक्वायरमेंट जर तितकी येत असेल आणि तुम्ही त्याला डेली फुलफिल नाही करू शकत असेल, तर तुम्हाला तो एक शॉर्टेज होणार. आणि जो कस्टमर तुमच्यासोबत जुळलेला आहे, तर तो व्यक्ती दुसऱ्या एका कस्टमरकडे म्हणजे क्लायंटकडे जाणार जो मशरूम आणखी सेल करतो. तर याच्यामध्ये काय होणार की तुमचा जो मार्केट जो तुम्ही पकडून ठेवणार त्याच्याकडे आणखी ऑप्शन्स येणार. जो तुमच्याकडे विकत घ्यायला येतोय मशरूम त्याच्याकडे आणखी ऑप्शन एक भेटून जाणार की नाही हा तर विकतोय, पण हा तर विकतोय, हा पण एक विकणार आहे मशरूम. तर असं नाही झालं पाहिजे, जास्त करून आपल्याकडे आला पाहिजे, त्याच्यावरून मग आपण आपलं मशरूम जास्त सेल करू शकतो. नाहीतर काय होणार की कधी कधी आपण नेहमी नेहमी जर आपण कंटिन्यू 3-4 वेळा जर आपल्याकडून एक रिस्पॉन्स गेला की सर आता अवेलेबल नाही आहे, सर आता अवेलेबल नाही आहे, नेक्स्ट टाइम नक्की राहणार तुम्हाला कॉल करू, असं 4-5 जर झाला, तर तो कस्टमर, तर याच्यामध्ये काय गडबडतो की आपल्याकडचा जो क्लायंट आहे तो सुटून जातो. तर हा प्रकार जो आहे तो आपल्या मशरूम फार्मिंगसाठी थोडा धोकेदायक होणार. त्यामुळे आपल्याला कंटिन्यू कस्टमर पकडून राहावं लागतो. तर याच्यासाठी हा एक ग्रुप बनवला आहे, जेणेकरून आपण बाकी जे फार्मर्स आहे त्यांच्याशी कनेक्ट राहू. आणि जर आपल्याकडे माल अवेलेबल नाही राहणार, जसं आपल्याकडे मशरूम नाही राहणार, तर आपण बाकी जे आपले एक कम्युनिटी समजू की आपण एक कम्युनिटी बनवतो. आणि जितकं जास्त मिळून आपण बाकी सगळ्यांसोबत राहू तितकं आपल्याला फायदेशीर आहे. आपण एकामेकांसोबत आपले एक्सपिरियन्स शेअर करू शकतो, की आज मी हे केलं आहे तर माझ्या ठिकाणी हे चुकलं आहे तर मी काय करू. आपण एकामेकाचा गायडन्स घेऊन शिकू शकतो. किंवा जर मला येत नसेल, आता मी पण भरपूर काही करून राहिलो, पण होऊ शकते की माझ्याकडे पण मी काही ना काही चुका करून राहिलो आहोत. मी पण एक तुमच्यासारखा लर्नरच आहो. असं नाही की मला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर मला सगळं काही ते असं बिलकुल नाही. मी माझ्या व्हिडिओजमध्ये नेहमी सांगतो की जर मी कुठे काही चुकत असेल तर तुम्ही मला सांगा, जेणेकरून मी चुकी ती नाही करणार. आणि जे मी व्हिडिओज बनवून राहिले आहो ते लाखो लोक बघणार समोर जाऊन, तर ते चुकी ते नाही केले पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून आपण या सगळी गोष्टी करून राहिलो आहोत. तर सगळ्यात आधी तुम्ही जे सगळे जॉईन झाल्या,
तर मला असं वाटतं की तुम्ही खरंच मशरूम फार्मिंगला सिरियसली घेतात आणि तुम्हाला लार्ज स्केलमध्ये बिल्ड करायचं आहे. त्यासाठी म्हणून तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यात आणि या मीटिंगला जॉईन झाल्यात. ओके. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला म्हणजे तुम्ही सगळ्यात आधी सगळ्यांसमोर आपापला परिचय द्या आणि तुम्ही कुठून आहात आणि तुम्ही कुठल्या मशरूमची फार्मिंग करतात, कधीपासून करून राहिल्यात आणि तुम्हाला तुमची जी पूर्ण जर्नी आहे ते एक एक जण सगळेजण सांगायला अशी माझी इच्छा आहे. म्हणजे जेणेकरून आपण सगळे जे आहे आता सध्या 4 जण आहोत, तर आपण 4 जण इझिली आणि लवकरात लवकर एकमेकांसोबत कनेक्ट होऊ शकतो यासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही आत्ता विचारा, नाहीतर आपण समोर कंटिन्यू करू शकतो. कोणाला काही क्वेश्चन्स किंवा काही विचारायचं आहे? आता म्हणजे याच्यामध्ये आतून दोघे जण आहेत ना, अंकित आणि समाधान हे जे आहेत ना, ते हां. कुठून म्हणजे आपल्या जवळपासचे आहेत की कुठून आहेत ते समजायला पाहिजे. जवळ जेणेकरून म्हणजे मला कधी मशरूम कमी पडले किंवा बरोबर. म्हणजे आणि काही स्पॉन वगैरे जर का कमी पडले तर त्यांच्याकडून मागता यावेल यासाठी. म्हणजे ते कुठून बरोबर. आहेत ते समजायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण एक कम्युनिटी बिल्ड करत आहोत. आपण एक फार्मर्सचा ग्रुप तयार करून राहिले आहोत. जेणेकरून समजा आज माझ्याकडे हा मशरूम अवेलेबल नाही आहे, तर तुम्हाला माहिती असेल की हा मशरूम आणखी कोणाकडे अवेलेबल आहे आणि तुमच्याकडे क्लायंट येणार आहे, त्याला मशरूम द्यायचा आहे, तुम्हाला ऑर्डर आलेला आहे, पण तुमच्याकडे तो मशरूम नाही आहे द्यायला. बट तुमच्याकडे कॉन्टॅक्ट्स आहेत ज्यांच्याकडे मशरूम आहेत आणि त्याला पण सेल करायचंच आहे, कारण की त्याच्याकडे पण मशरूम आहे. होऊ शकते त्याच्याकडे क्लायंट नसेल, त्याचा तो मशरूम खराब नाही झाला पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की हा मशरूम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण ठेवू हार्डली 5 ते 4 दिवस, मॅक्स टू मॅक्स 6 ते 7 दिवस. 6 ते 7 दिवस राहत नाही, बट आपण कंडिशन वगैरे सगळं दिलं तर बट त्याच्यामध्ये पण काही ना काही इफेक्ट आहेत तो मशरूम दाखवतो. तर त्यासाठी आपल्याला मशरूम तर सेल करायचं आहे. जसं आता मी लावून राहिलो बरोबर, माझ्याकडे क्लायंट नाही आहे, बट आता तुझ्याकडे क्लायंट आहे, ठीक आहे. बट तुला माहितीच नाही की तुझ्या जवळपास कुठला फार्मर आवाज आहे. अडकळतोय, आवाज हां. अडकळतोय. या सगळ्या गोष्टी आपल्याला बिल्ड करायच्या आहेत. आपल्याला एक कम्युनिटी, आपल्याला एक चेन सर्कल रेडी करायची आहे. ओके. बाकी सगळ्यांना समजलं? येस, नो, कमेंटमध्ये मेसेज करा जर तुम्हाला बोलायचं नसेल तर आता सध्या. आणि ट्राय करा की तुमच्या सराउंडिंगमध्ये कुठला पण नॉईस नसेल, जेणेकरून आपण जेव्हा बोलू तेव्हा दुसऱ्यांना त्रास नाही होणार. कारण की आत्ता कुणाचा तरी माईक चालू झाला होता, तर खूप सारा डिस्टर्बन्स आवाज येत होता. तर थोडं ट्राय करा ते, म्हणजे आपण क्लिअरली सगळ्यांपर्यंत पोहोचू शकू. आवाज येऊन राहिला आहे माझा? हो, येत आहे, येत आहे. ओके. तर सगळ्यात आधी स्टार्ट कोण करणार, की मी स्टार्ट करू? म्हणजे प्रत्येकाने असं सांगायला पाहिजे की म्हणजे स्वतःचं नाव किंवा आपल्या म्हणजे जे आपण बिझनेस करतो आणि त्याचं नाव प्रत्येकाने की अजून सगळ्यात आधी प्रत्येकाने स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. त्यानंतर ते कुठनं आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहे स्वतःच्या इंट्रोडक्शनमध्ये. त्यानंतर ते मशरूम फार्मिंगमध्ये कसे काय आले आणि त्यांनी ती जर्नी कधी स्टार्ट केली आणि त्या जर्नीमध्ये काय काय होऊन राहिलं आहे आत्तापर्यंत. शॉर्टमध्ये किंवा लॉंगमध्ये तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही सांगा. आता सध्या मला पकडून आपण 5 जण आहोत. कोणी काही बोलतच नाहीये. एक काम कर. बोलण्याचा पहिला एक धाडस काम कर. करायला पाहिजेत. एक काम करू, तू लास्ट सांग आता. कारण की हॅलो सर. हा सर, तुम्ही बोलू शकता पहिला. हा हा चालेल सर. हा हो. चालेल, तुम्ही बोला मग. तर सगळ्यात आधी तर मी मुंबईचा आहे आता. आणि मी तुम्ही सध्या अ, रिसेंटली स्टार्ट केलं बिझनेस. मी काय म्हणतो, तुम्ही कॅमेरा चालू करू शकता. म्हणजे आपण फेसनी ओळखू, फक्त हा नावानी नाही. आपल्याला नावानी नाही, आपल्याला फेस आणि नाव दोघांनी ओळखायचं आहे सगळ्यांसोबत. हा चालेल चालेल, एक मिनिट सर. सर कॅमेऱ्याचा थोडा इश्यू येते, मे बी होत नाही. ओके, ठीक आवाज आहे, येतोय चालेल. माझा? हो, आवाज येईल. नेक्स्ट टाइम तुम्ही थोडं इश्यू हा सॉल्व्ह करून घ्या, म्हणजे आपल्याला बेटर राहणार. कारण की हा कसं आहे, हा हा नेहमी चालेल नेहमी चालेल. राहणार तर आपण फेसनी नाही ओळखू. हो हो, नक्की नक्की. नक्की. ओके, ठीक आहे, तर बोला. सर्वात प्रथम मी मुंबईवरून आहे. आणि ओके. मी रिसेंटली आता स्टार्ट केलाय बिझनेस. आणि मला म्हणजे यामध्ये काहीच आयडिया नाही आहे. तर मी आपला जो आता मीटिंग ग्रुप स्टार्ट केला आहे जॉईन, तर एक आयडिया घ्यायचा होता की बाकीच्यांचे जे लेवल आहेत, म्हणजे जो एक्सपिरियन्स आहे मला ऐकायचा होता त्या पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि करंटली मी आता सध्या ट्रायल म्हणून काही एक दोन असे दिवसाला बॅग लावतोय, 1 kg 2 kgचं. आणि मी आता इश्यूज असे फेस करतोय की मला स्पॉन बॅग्स मध्ये म्हणजे लार्वाज वगैरे इश्यू येतात आहे. परत फ्लाइंग आपले असतात जे माशा लहानवाल्या, त्या बॅगेमध्ये लागतात आहे. तर मी तसं ट्राय करतोय शेडला पूर्ण कव्हर अप करू, इन्सेक्टिसाइड वगैरे यूज करू आजूबाजूला. आणि सध्या काही असे बॅग्स होते जे पूर्ण ग्रीन बोल्ड वगैरे लागलेत, तर त्यांना मी फेस करतोय. अजून अशा गोष्टी आहेत सध्या तरी माझ्यासाठी. तुम्ही मशरूम फार्मिंग कधीपासून चालू केली आहे? 2 to 3 months झालेत सर मला आता. ट्रेनिंग घेतल्यानंतर मी आता हे सध्या प्लीज मला माझे सर ट्रायल नको वगैरे म्हणा. आहे. प्लीज मला सर नको म्हणा. माझं नाव भूषण आहे. आपण एकाच लेवलमध्ये आहो, कोणी मोठं नाही कोणी लहान नाही. हा ठीक आहे. माझं नाव आहे भूषण, हा तुम्ही भूषण भूषण. म्हणून कॉल करू शकता.
तर मी 2 ते 3 महिने झालेत आता ओके. स्पॉन किंवा सगळं हे वगैरे ट्राय करत करत आता 2 ते 3 म्हणजे ट्रायलच चालू आहेत माझे. ओके, आणि तुम्ही आणि ट्रेनिंग ते घेतली आहे आहे म्हणजे हा. मशरूमची? हो हो सर, एक ट्रेनिंग प्रोग्राम होता माझ्या जवळपासच होता. ओके. तिकडे ऑफलाईन होता, वन ऑनलाईन डेचा होता? ट्रेनिंग प्रोग्राम होता. ऑफलाईन ऑफलाईन होता सर. त्यांनी ऑफलाईन तिथे होता ना? दाखवलं कसं काय करायचं. हा. तर तिथे पूर्ण जॉईन झालेलो. पूर्ण दिवसभरामध्ये त्यांनी सांगितलं कसं करायचं, स्पॉन वगैरे युज करायचं, काय कशी निगा राखायची शेडची वगैरे. हम्म. बाकी मग आता तेच बाकी आता जे एक्सपिरियन्स वगैरे येतात ते स्वतःहून काय इश्यूज फेस होतात ते त्यांना हां. रिझॉल्व्ह करायचा ट्राय चालू आहे आता. ओके, मग त्यांनी तसं हो. तुम्हाला म्हणजे जसं तुम्ही त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतली आहे, त्यानंतर तुम्ही हा. तुमचे इश्यू घेऊन त्यांच्यापर्यंत गेले आहेत की मला हा इश्यू येऊन राहिलेला आहे, हो तर हो याच्याबद्दल हो तुम्ही हो सर, त्यांच्याकडे तेच चालूच आहे. जसे इश्यू येत होते त्यांनी रिझोल्युशन्स पण दिले बऱ्यापैकी. ओके. मेनली माझ्या शेडचा क्लिनलीनेस बद्दल इश्यू होता. तो हां. की मी आता दिवसेंदिवस सॉल्व्ह करत चाललोय. ओके. बाकी मला राहिला आता स्पॉन्स बद्दलचा आता तो म्हणजे जास्त मॉइश्चर वगैरे कमी जास्त झालं असं हं, म्हणजे अंदाज घ्यायला थोडा टाइम लागतोय ना. हं, मॉइश्चर हं. वगैरे कमी जास्त होतंय, मोल्ड वगैरे बरं, जास्त येतात ते. ते बरं. पण आता म्हणजे इफेक्ट येतोय चांगला बऱ्यापैकी आधीपेक्षा. आणि आता थोडं ओके, ग्रोथ दिसते की हो चांगलं चाललंय. ओके. म्हणजे आता इफेक्ट येऊन राहिलेला आहे चांगला हळू-हळू. हा हा. ओके. फक्त मला मला प्राइसचं आता फक्त मार्केट भेटलं नाही अजून माझ्या जवळपास. कारण मी कसं आहे की जो प्रोग्राम घेतलेला आहे त्याच्याकडेच बायबॅक गॅरंटी म्हणून माझ्याकडे बाहेर नव्हतं, म्हणून तिथेच मी एक ठेवलं आता सध्या कॉन्स्टंट. ओके. त्यामुळे कारण की ज्यावेळेस तुम्ही मला सांगितलं ना, की तुम्हाला जो इश्यू येऊन राहिलेला आहे, तो ग्रीन मोल्डचा म्हणजे शेवाळ लागल्यासारखं तुम्हाला दिसून राहिलेला आहे. हा हा. आणि त्यानंतर इन्सेक्ट माश्या वगैरे येऊन राहिल्या आहेत. तर हो तो जो आहे तो क्लीन हायजीन नसेल तुमच्या रूममध्ये, तर त्यावेळेस हा प्रॉब्लेम येतो. आणि कधी-कधी हो असं होतं की टेम्परेचर, ह्युमिडिटी यामध्ये पण थोडं इफेक्ट होतो. म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी सगळे जे इश्यूज आहे, ते काही ना काही याला कनेक्टेड आहेच. तुम्ही टेम्परेचर मेंटेन नाही केलं तरी पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही जर तुमची रूम जी आहे ती सॅनिटाईज नाही करत राहिले किंवा मग हायजीन मेंटेन नाही ठेवलं, तरी हा इश्यू येऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचं जे स्टेशनचं जे प्रोसेस आहे स्टेरिलायझेशनचं, इन केस जर ती थोडंफार पण इकडे-तिकडे होत असेल, त्यामुळे पण हा इश्यू येऊ शकते. तर त्यामुळे एक्झॅक्ट कुठला इश्यू येऊन राहिलेला आहे, हा ज्यावेळेस आपण तुमचं जो प्लांट आहे किंवा एक रूम आहे, त्याच्यामध्ये जे तुम्ही जे सगळी डेलीचं अपडेट तुम्ही लिहून ठेवाल ना, त्यावेळेसच तुम्हाला समजणार की हा इश्यू येत कशामुळे एक्झॅक्ट. आता जसं तुम्ही सांगितलं की तुमचं हायजीन वगैरे नाही राहत होतं त्या रूममध्ये, तर त्यामुळे येतं. तर हे एक्झॅक्ट समजलं पाहिजे आपल्याला. मेनली काय की जे ड्राय पॅडी स्ट्रॉ असायचे हं. ते रूमच्या आतमध्ये असायचे कधी. एखाद दुसरी असं कोपऱ्यातली जागा होती जी ओपन होती आणि त्याच्या हां. बॅक साईडला नाला वगैरे टाईप असायचा, तो एरिया होता. तो मी पूर्ण म्हणजे पूर्ण विझवला, तो क्लीन करून घेतला. हं, परत बॅग्सला कॉटन वगैरे मी म्हणजे स्टार्टिंगला अवॉइड करायचो. हं. मग आता हळूहळू ते कॉटन्स वगैरे प्लग्स युज करायला स्टार्ट केलेत. ओके. आणि आणि थोडासा स्ट्रॉचा सजायच्या वेळी मे बी ग्रीन कलरचे पण काय काही ग्रास होता मे बी, तो गेला आय थिंक. त्यामुळे ओके. होत आहे. हां, करेक्ट. हा ग्रीन कलरचा जो आहे तो एकदम फ्रेश आहे. तो जोपर्यंत प्रॉपरली ड्राय होत नाही तोपर्यंत आपण यूज करू शकत नाही. कारण की त्याच्यामध्ये पण काही ना काही जीवनजंतू असतातच. आपण किती स्टेरिलायझेशन केलं तरी ते ग्रो होताच. कारण की जर इन केस गहू जरी राहिलं त्या याच्यामध्ये, जसं आपण गव्हाचा गवंडा यूज जरी केला, तर ते ग्रो होतातच त्याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला थोडं बारकाईने बघावं लागते, की आपण कुठल्या वेळेसचं आपण रॉ मटेरियल घेत आहो आपला, त्या सगळ्या गोष्टी थोडं बारकाईने बघावं लागते आपल्याला. तुमचं आणि सर ते प्लांट. मी ओ शिट. हा. इथे मीटिंग एंडचं एक ऑप्शन येऊन राहिलेलं आहे. मला वाटतं इन केस जर 10 मिनिटाची मीटिंग एंड झाली तर आपण पुन्हा जॉईन करू सेम मीटिंगने, सेम लिंकने. हो ठीक आहे. हो सर. हां. हां, बोला, तर तुम्ही बोलत होते काहीतरी. मी बोलत होतो काही बॅगेंना ना म्हणजे लाईव्ह लार्वे खूप झालेले जास्तच इन्फेस्टेशन. तर ते पॉसिबल आहे का त्या बॅग परत रिकवर करायला, की फेकावेच लागतील कुठं? कुठल्या कुठल्या बॅग बोलून राहिला तुम्ही? काही बॅग आहेत जे आपले अळ्या असतात ना, जास्त हां. झाले होते म्हणजे जास्त ऑब्झर्व झालेल्या, तर मग त्या बॅगा रिकवर होऊ शकतात परत? बघा, म्हणजे एकदम तसं तर मी रिकवर केलेलं आहे, बट असं एक पर्सेंटेजमध्ये आपण पकडू की एक लिमिट असते की ती बॅग रिकवर करण्याची. जर तुमच्या बॅगमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दिसत असेल तर मे बी ती होऊ पण शकते किंवा नाही पण होऊ शकत. जसं माझ्या याच्यामध्ये स्टार्टिंगमध्ये जेव्हा मी फर्स्ट माझं बॅच लावलं होतं,
त्यावेळेस मला तितकं आयडिया नव्हतं हे सगळं येणार आणि आम्हाला ट्रेनिंगमध्ये पण या सगळ्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या की तुम्हाला कुठल्या डिसीज येऊ शकते, कुठल्या कुठल्या अड्या लागू शकते आणि ते जर आले तर आपल्याला काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी सगळ्या ट्रेनिंगमध्ये नाही सांगितल्या जात. जर तुम्हाला सांगितलं असेल तर चांगलं असेल, कारण की सगळ्या ट्रेनिंगमध्ये फक्त इतकं सांगतात की मशरूम कसं पिकवायचं. कारण की जर आपण ते सांगू तर थोडं आपला पण कॉन्फिडन्स लॉस होते त्या सगळ्या गोष्टीमध्ये. त्यामुळे जर तुमच्या याच्यामध्ये अड्या किती प्रमाणात आहे आधी ते बघा. म्हणजे जिथे तिथे आपण टच केल्यावर नुसतं अड्या अड्या दिसून राहिल्या तर सगळ्यात आधी तर ते बॅग काढून टाका. आणि जर तुम्हाला एक डेमो, आता तुमचं स्टार्टिंग असल्यामुळे जर तुम्हाला डेमो करायचंच असेल तर नीम ऑइल घ्या आणि एका याच्यामध्ये पाणी घ्या थोडं, म्हणजे 5 ml वगैरे नीम ऑइल एका लिटरच्या बॉटलमध्ये तुम्ही मिक्स करा, त्याला चांगलं शेक करून घ्या कारण की नीम ऑइल आणि पाणी मिक्स होत नाही इझिली. त्याला चांगलं शेक करा आणि इंजेक्शनच्या सहाय्याने जिथे जिथे तुम्हाला अड्या दिसून राहिल्या तिथे तिथे तुम्ही त्याला द्या. आणि जर ती बॅग रिकवर होत असेल तर तुम्हाला समजेल की आपण या तारखेला अड्या आल्या आणि याला 15 दिवसांनी, 10 दिवसांनी, 5 दिवसांनी आपण नीम ऑइलचं प्रमाण टाकलं आणि इतक्या इतक्या पर्सेंटेजमध्ये तुमचं अड्याचं प्रमाण होतं तिथे. तर नेक्स्ट टाइम जर तुमच्या बॅगमध्ये अड्या दिसल्या तर तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता, कारण की माझ्याकडले नीम ऑइलच्या याच्याने क्लिअर झाले आहेत. आणखी जितके पण आपले मेंबर्स आहे आता जॉईन झाले आहेत, जर त्यांच्या बॅगमध्ये अड्या आल्या असेल तर त्यांनी कुठला प्रयोग केला आहे ते पण त्यांनी सांगू शकता. म्हणजे जेणेकरून जसं मी नीम ऑइल यूज करतो, दुसरे जर कोणी दुसरं कुठला प्रयोग करू असेल तर आपण तो पण एक ट्राय करून बघू शकतो. कुणाकडे हा प्रॉब्लेम आलेला आहे? जर असेल तर प्लीज. हा, आता माझ्या माझ्या म्हणजे ह्याच्यामध्ये मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मला पण आलेला हा प्रॉब्लेम. तर मी युट्यूबवर किंवा युट्यूबवरून कॉन्टॅक्ट केलेला. तर त्यानंतर मला आता दादा बोलला मला की म्हणजे नीम ऑइल प्लस आता हे या औषधाचं एवढं नाव मला माहिती नाही. पण थांब एक मिनिटं, मी तुला कॅमेऱ्यावर दाखवतो हे औषध. हां, चालेल. तुझा कॅमेरा ऑन करू शकतो तू. तुझा फेस पण दाखव, थोडं बरं राहणार. हां. एकच मिनिट. काय हे नाव आहे. आहे? काय नाव आहे, वाच बरं त्याला. मी नंतर फोटो टाकेन याला ह्याचा. हमला 550 आहे. ओके, हे हा फंजीसाईड फक्त आहे. एकच टीम टाकायचं. काय फंजीसाईड बोलला? आहे. फंजीसाईड आहे. एवढे याच्यावर एवढं काय ओके, एक काम कर तू, माहिती त्याचं नाही. काय पण त्याचा याचा फक्त फोटो, एकच त्याचा फोटो आणि त्याच्यामध्ये फोटो कुठले टाकतो कुठले ग्रुपला. घटक आहेत त्याचा फोटो काढ आणि ते आपल्या ग्रुपला पाठव. हम्म. आणि ते कशासाठी यूज केलं होतं त्याचं थोडं डिस्क्रिप्शन. चालेल, पाठवतो. ठीक आहे, म्हणजे अच्छा. बाकीच्यांना पण आता माहिती. हे फक्त 1 लिटर पाण्यामध्ये फक्त एक थेंब फक्त मिक्स करायचं आहे, फक्त 1 ml. हम्म. आणि जे आपलं नीम ऑइल असतं ते फक्त म्हणजे 5 ml, 5 ml पण नाही, 2-3 ml फक्त. 2-3 ml आणि जर. शॅम्पूचं एक पाकिट. हम्म. म्हणजे दादा बोलला की मिक्स होत नाही नीम ऑइल प्लस हे जे औषध आहे. नंतर नीम ऑइल वरती म्हणजे पाण्याच्या वरती आहे, ते ऑइल असल्यामुळे. मग हम्म. ते काय करायचं, ऑइल असल्यामुळे ते शॅम्पू आणि ते मिक्स करायचं त्याच्यामध्ये पाण्याच्या खाली. म्हणजे जेव्हा आपण शेक करतोय तेव्हा ते पाण्याच्या खालची जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे स्प्रे करताना तो बाहेर स्प्रे जातोय आणि पाण्याच्या वरती जो लेअर असतो ना ऑइलचा तो सांगत नाही एवढ्याच. आणि जास्त प्रमाणात जर का आळ्या असतील तर हे जे आहे, तर हे म्हणजे जास्त प्रमाणात नाही पण कमी प्रमाणात तुम्ही वापरू शकताय, जास्त जर का झाले असले तर. ओके. तर याच्याने तर तुझं ते आणि पूर्ण रिकवर झालेलं आहे. हा कव्हर झालंय. आणि याला आणि इंजेक्शनही म्हणजे दिलं आता होतं मी तू. यूज करत नाही. जेव्हा मी म्हणजे 22 टीन आणि फॉर्बिलिन यूज करून सुद्धा आळ्या जेव्हा झालेल्या म्हणजे मच्छर असतील किंवा आता मी आता इथं कॉटन लावलंय. एक मिनिट. हा, आता मी इथं हे नवीन म्हणजे ही बॅच जी आहे ना, ही नवीन बॅच आहे माझी. ओके. म्हणजे एक 16 झाले आहेत त्याला मी कॉटन लावला होता. तर आता मी कॉटन काढला याचा, कारण की आता हे म्हणजे मायसिन वगैरे व्यवस्थित रन झाला याचा. आणि ह्याला आता बारीक बारीक असे हे पण आलेले आहेत, म्हणजे पीनेट्स पीनट्स आले आहेत. जे हे येतात ना तर ते. हा. ते तर बंप त्यामुळे मी ते झाले काढून आहेत. टाकलेत, कारण की आता पीनट्स ओके. बाहेर यायला सुरुवात होणार आहे. हा, ओके. मायसिलिन पूर्ण रन झालेली आहे याची व्यवस्थित, त्याच्यामुळे मी आता काढून टाकलंय. ओके. आणि हे जेव्हा म्हणजे आपण काढतो ना, तर हां. हे व्यवस्थित म्हणजे असं एकदम ह्याला असं पूर्ण चिकटून आलं नाही पाहिजे. हम्म. त्यावेळीच हे काढायचं आहे फक्त आपल्याला.
बरोबर. म्हणजे ते ते मायसिलियम जे असते ते त्याच्यामध्ये पूर्ण चिपकलं नाही पाहिजे त्या कॉटनमध्ये. त्याआधी हे पूर्ण हा काढावं लागते, चिकटला नाहीतर नाही तो पाहिजे कापूस तो. पूर्ण पकडून घेतो. जो कॉटन असतो तो मायसिलियम पूर्ण पकडून घेतो हा आणि आणि त्यानंतर आपले ज्या पेनिट्स तुम्ही निघणार. माशा वगैरे बोलताय तर त्या माशा वगैरे येतात ना, तर त्यासाठी हे स्टिकी पॅड वापरतात. तर हे स्टिकी पॅड कशाला, तर त्याला माशा चिकटतात. तर हे काळे काळे तुम्हाला दिसतंय ना, तर ह्या हो, हो. एकदम छोट्या प्रकारच्या माशा आहेत ह्या चिकटल्यात हे बघा याला. हम्म, हम्म, हम्म. आणि ही तुमची रूम वगैरे काय असेल तर आता वरती मी नेट वगैरे फुल मारून घेतलाय. हम्म. परत जो आपला एअर असतो फ्रेश एअर किंवा आतली जे आता ह्याचा जो वास असतो तर वासामुळे पण ह्याच्या वासामुळे पण त्या म्हणजे डास किंवा मच्छर येतात. तर त्यासाठी आतली जी हवा असते जो वास असतो तो पूर्णपणे बाहेर टाकण्यासाठी हा एक्झॉस्ट फॅन मी इथे लावलेला आहे. करेक्ट. आणि इथं म्हणजे आता आमचं कसं हे जुनं घर आहे त्याच्यामुळे इथे कसं मातीचं प्रमाण वगैरे असतं त्याच्यामुळे डास वगैरे असतात. त्यासाठी मी इथे स्प्रे वगैरे कायम कंटिन्यू करत राहतोय. त्याच्यामुळे डासांचा किंवा मच्छरांचा प्रॉब्लेम अजिबात येत नाही. ओके, ठीक आहे. समाधानजी, आय थिंक तुम्हाला थोडंफार याच्यातनं नॉलेज आलं, किंवा जर तुम्हाला काही याला विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता, कारण की आता रूममध्ये प्रेझेंट आहे. तर तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर हा तुम्हाला देऊ शकतो आता. नाही चालेल सर, थँक्यू. मला अ, जशी माहिती हवी होती प्रॉपर भेटली आहे आणि ओके. मी ट्राय करेल आता ते एक्झिक्यूट करायला पण. ओके, जर तुम्हाला आणखी काही माहिती लागत असेल तर तुम्ही आपण दर संडेला आपला लाईव्ह हा राहणार आहे झूम मीटिंगमध्ये. तर दर संडे तुम्हाला डाऊट असेल किंवा नसेल आपण जॉईंट होऊ. भले आपल्या कुणाला याच्यामध्ये प्रॉब्लेम नसेल तरी आपण चर्चा करू, बाकी समोरची इन फ्युचरवाली, तरी आपल्याला भरपूर की समोर जाऊन प्रॉब्लेम होणार नाही. ओके. हो हो चालेल. ओके. आणि ही जी फारशी ही खालची जी फरशी आहे हां. आपल्याला लोटायची नाही म्हणजे जो झाडू असतो ना तर तिने लोटायची नाही आपल्याला. तर हा हे मला भूषणदादांनी सांगितलेलं कारण की जेव्हा आपण लोटतो त्यातले जे धूळ असते किंवा हे असते आता बॅगेमधलं आणि ह्याच्यामधलं अंतर हे बघा हे एवढंच आहे एक फक्त. फुटाचा हे डिस्टन्स असेल जवळपास ते. हा 1 फुटाचं डिस्टन्स म्हणजे एक अंतर असेल तर ह्याच्यामध्ये कसे धूळ वगैरे इथे उडते हम्म. बॅगला चिकटते याच्यामुळे जेव्हा आपण हे कॉटन म्हणजे हात जेव्हा कापूस काढतो ना तर त्याच्या आतमध्ये शिरतात आणि मग किडे असतात किंवा दुसरे म्हणजे मोल्ड असेल ब्लॅक मोल्ड असेल येलो मोल्ड असेल तर तो यायला सुरुवात होतो आणि त्याच्यामुळे बॅग पूर्णपणे खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण जेवढी काळजी घेता येईल तेवढी आपल्याला काळजी घ्यायला यायला पाहिजे त्याची. त्यामुळे ही जी फरशी आहे ती पूर्णपणे पुसून घ्यायची हम्म. जेणेकरून धुळा उडणार नाही. हम्म. याला झाडू याच्यासाठी नाही मारायचं, जसं आमच्याकडे झाडू मारतात, कोणाकडे अलग अलग वर्ड आहे सगळं आता स्टेटनुसार, हा सॉरी हा एरियानुसार. तर काय हा प्रॉब्लेम होतो की आपण डेली तिथे जातो, येणं जाणं करतो आणि सोबत आपण कितीही पॅक केलं तरी त्याच्यामध्ये डस्ट येतो म्हणजे येतोच. आपण जरी बाहेरून आलो, पाय पुसून आलो, तरी आपल्या पायाला बॅक्टेरियाज वगैरे असतात. तर त्यासाठी म्हणून हो म्हणून आपण डेली, जमत असेल तर डेली डेली तर करायचंच आहे. इफ हो पॉसिबल 2 टाइम जमत असेल तर 2 टाइम, नाही तर तसं पाहतो म्हणलं तर आपल्याला त्या खालच्या भागामध्ये पाणी जमा करून ठेवावा लागतो, जेणेकरून तो हो पाणी वेपर बनणार आणि तिथे ह्युमिडिटी तयार राहणार. बट आपण ह्युमिडिटीसाठी दुसरं काही प्रयोग करत असाल तर मग पाणी जमा करायची गरज नाही आहे. जसं मी मिस्ट मेकर यूज करतो, माझा आता जस्ट मिस्ट मेकर येणार आहे उद्या परवाला. तर त्याबद्दलची पण मी माहिती, तो व्हिडिओ मी तुम्हाला लाईव्ह इथे दाखवून देणार, कशा पद्धतीचा तो लाईव्ह म्हणजे मिस्ट मेकर वगैरे आहे. तर आपल्याकडे जर मिस्ट मेकर नसेल तर आपल्याला तिथे खाली फ्लोअरमध्ये पाणी भरून ठेवावं लागते, जेणेकरून तो पाणी वेपर होणार आणि मग तिथे ह्युमिडिटी कंट्रोल राहणार. भरपूर लोकांचा प्रॉब्लेम येतो की आमच्याकडे ह्युमिडिटी राहतच नाही, खूप कमी जाते. तर त्याच्यासाठी हाच इश्यू आहे की काय करायचं, एकतर पाणी जमा करायचं, नाही तर मग ह्युमिडिफायर लावायचं. ओके, सगळेजण जॉईन झाले आहात. ओके, यायचे नाही आहेत. अजून ती हां, करून काय यायचे आहेत. यायचे आहेत. हम्म. सगळेजण बोलत नाहीत पहिला बोलायला पाहिजे त्याच्यामध्ये तर आपण संवाद हां, साधू शकतो एकमेकांसोबत. ठीक आहे, हळूहळू येणार सगळ्यांना. ओके, 1 2 3, आपण टोटल 5 जण होतो, आणखी 2 जण, 1 जण यायचं आहे. माझ्या मते म्हणजे आता मला तरी वाटते म्हणजे हा कॉटन मी जो वापरतोय ना तर कॉटन हा वापरला नाही पाहिजे म्हणजे एक मला माझ्या डोक्यामध्ये एक म्हणजे एक आता आयडिया आहे
हा. की आता जो आपण कॉटन लावतो ना तर त्याला होल मारतो आणि कॉटन लावतो. तर कॉटनला बरोबर. कसं आहे, जास्त वेळ लागतो. तर वेळ वाचवण्यासाठी मी म्हणजे मच्छरदाणी असते ना, हम्म. जाळी टाईप, हम्म. तर किडे वगैरे आजायला नको म्हणून त्यात एक बोर हे फळ माहिती आहे, बोर. हम्म. हा, त्याला ते पॅकिंग करताना जी जाळी वापरतात ना, हो. हा सेम तसा टाईप आपल्याला बॅगेमध्येच करायचा आहे. फक्त जाळी आपल्याला वेगळी वापरायची आहे, मच्छरदाणीची जाळी वापरायची आहे. आणि बॅगेची जेवढी साईज असेल ना तर तेवढी कटिंग करून घ्यायची. खालच्या साईडला रबर, वर साईडला रबर लावायचं आहे. आणि आपल्याला काय त्याच्यातून 20 ते 22 दिवस आपल्याला काय मशरूम मिळणार नाहीत. तर ते फक्त 20 ते 22 दिवसासाठी फक्त ते मच्छरदाणी जे असते ते आपण केलेलं जे पॅकेट असणार ना तर ते लावून सोडायचं फक्त. हा तसंही होते, बट काय असते की कितीही नाही म्हटलं तरी बॅक्टेरिया हा येतोच प्रकार मधात. आता जसं मी हा माझ्या ते तर आहे. आत्तापर्यंत याच्यामध्ये, मी आत्तापर्यंत कॉटन लावलेलं नाही आहे. खरं सांगतो, मी आत्तापर्यंत कॉटन लावलेलं नाही आहे. माझ्या याच्यामध्ये हा म्हणजे बॅक्टेरिया मी मा हा बोल. म्हणजे मी यासाठी कॉटन लावलाय कारण की इथं पूर्णपणे आमचं कसं मातीचं घर आहे आणि बॅक्टेरियाचं प्रमाण म्हणजे जास्त नाही शक्यता आहे. तरी पण मी इथं स्प्रे वगैरे कंटिन्यू करत जातो. त्याच्यामुळे अजून मला आता तरी म्हणजे एवढा प्रॉब्लेम नाही आहे, कारण की न्यू बॅच स्टार्ट केले. हम्म. आधीच्या याच्यामध्ये ज्याला ज्याला म्हणजे मला जे प्रॉब्लेम आले होते तर ते मी आता फेस करून जे म्हणजे काय मला ह्याच्यामध्ये बदल करता येईल तेवढा मी बदल केलाय आणि त्याच्यात मला रिझल्ट चांगला आलाय. हम्म. पहिला कसं मी कापूस वगैरे म्हणजे जो कॉटन वगैरे आहे ना तो यूज करत नव्हतो. तर त्यामुळे कशा ज्या माश्या वगैरे होत्या तर त्या वासामुळे त्या बॅगेमध्ये एंट्री करायच्या आणि हम्म. अंडी सोडायच्या आणि त्याच्यामुळे आळ्या व्हायच्या. पण त्यानंतर मी जेव्हा कॉटन यूज केला तर कॉटन केल्यानंतर ना मला जो आळ्यांचा किंवा मच्छर किंवा आमच्याकडे त्याला घुंगुट्या असं म्हणजे माशांना तर बोलतात, तर त्या ओके. आळी सोडतात. ओके. हा, ओके. मग त्याच्यामुळे त्या आळ्या होतात. आता ठीक आहे. मी मगाशी जो औषध दाखवला तर तो मी आता बॅगेमध्ये यूज करत नाही. तर कसं आहे, ऑर्गॅनिक मी आता ऑर्गॅनिक पूर्ण हे करतोय. तर हे कशासाठी आहे, तर पूर्ण भिंतीवर किंवा आता मी ऍडजस्ट फॅन इथं जे लावलाय तर बाहेरचा फ्रेश एअर येतो ना तेव्हा बाहेरचं जे धूळ वगैरे असेल ते इथं मी पूर्णपणे मारतोय. हम्म. आणि ह्याच्यामध्ये आता पूर्णपणे ज्याने ऑर्गॅनिक केलं असेल त्यासाठी मी एक उपाय सांगतो की कडुलिंब हम्म. जे शेतातून मिळते, कडुलिंबाची पाने, आणि आपल्याकडे घरात मोहरी असते फोडणी म्हणजे फोडणीला वगैरे वापरतात ती मोहरी. तर ते पहिला मोहरीला फोडणी वगैरे म्हणजे मोहरीचं जे तेल असते ना तर ते तेल आणि आपण कडुलिंबाचं जे पाणी पानं. उकळून जे हे करतोय, हा तेल बनवतो ना, तर ते दोन्ही मिक्स करायचं. आणि ज्या जागी आळी वगैरे झाली तर त्या जागी फक्त ते म्हणजे मारायचं. रिझल्ट चांगला येतो त्याचा, म्हणजे मी ट्राय करून बघितलेला आहे. ओके, तर त्याचा रिझल्ट आलाय चांगला. हा, आलाय आलाय. ओके, तर आता बाकीच्यांनी, मला तरी असं वाटतं की आपण सगळ्यांनी एक डायरी किंवा पेन्सिल घेऊन बसले किंवा पेन घेऊन बसले असेल, हे जे आपण जे नुस्खे आहे ना, हे सगळे लिहून ठेवायला पाहिजे आपल्या सगळ्यांना. कारण की हा, कुठली वेळ कारण कधी की येते काही सांगता येणार नाही. मी हे कधी ट्राय केलं जेव्हा म्हणजे आमच्या मामाचा गोठा आहे तर तो कसा ह्याच्या गोट्यामध्ये जेव्हा डास किंवा माशा वगैरे येऊ नये म्हणून त्यासाठी कडुलिंबाचं तेल आणि ह्याचं जे आता बोललो कडुलिंबाचं आणि मोहरीचं जे हे असतं त्याचं मिक्स करून तेल बनवतो आणि त्या हम्म. तेलाचा फवारा किंवा हे मारतो. त्या आवारात कोणत्याही प्रकारची डास किंवा हे धरत नाहीत. आणि तेच मी बरोबर. ट्राय करून बघितलं तर इथं मला रिझल्ट चांगला आला. ओके. आणि त्या वासाने सुद्धा हे येत नाहीत, मच्छर वगैरे डास वगैरे काही येत नाही. बट माझं तरी असं म्हणणं आहे की जर तुमच्या एरियामध्ये डास येत असेल तुमच्या मशरूमच्या हा, प्लांटमध्ये, तर ते तुम्हाला हा. आधीच बघावं लागेल आणि ते बाहेरून नाही हो, आले पाहिजे, कुठून येत आहे त्या सगळ्याची गोष्ट, म्हणजे तुम्हाला ती एरिया तुमचा तो स्टडी करावा लागेल. जर नॅचरली येत असेल, हो. भरपूर झाडं असेल, तर मग काही करू शकत नाही तुम्ही. बट तुम्ही बाहेरच्या बाहेरून होय, सगळं पॅक करा, जेणेकरून मच्छर डास आतमध्ये आले नाही पाहिजे, सोबत माश्या पण आतमध्ये आले नाही पाहिजे. इन केस होय. जर ते येत आता असेल, तर तुमच्यासाठी हा सगळ्यात मोठा धोकेदायक प्रश्न आहे, कारण की याच्यामुळे तुमच्या मशरूम बॅगमध्ये मायसिलियम ग्रो होणार नाही, मशरूम प्रॉपरली ग्रो होणार नाही, खूप जास्त टाइम घेणार. आणि जितक्या एका बॅगमधून आपण 1 ते 2 किलोचा विचार करतोय, 1 किलो येणेच आहे, बट 2 किलो जर नाही येत असेल, किंवा 2 किलोपर्यंत तरी आपला गेलं पाहिजे एका बॅगेतून 2 महिन्याचं प्रोडक्शन. जर ते येत नसेल तर तुम्ही लॉसमध्ये राहणार. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच सगळ्या काळजीपूर्वक बघून घ्या. हा आता बोल.
मेन म्हणजे पहिली गोष्ट जी ह्याची सुरुवात होते लार्वा किंवा हे आळ्या वगैरे बोलतात ना. तर हम्म. पहिली गोष्ट आपल्या जिथं आपण शेड केले किंवा घरापासून स्टार्टिंग केले तर तिथे आपल्या सभोवताली कडुलिंबाची झाडं असली तर हम्म. खूपच गरजेचं आहे, म्हणजे खूपच भारी होईल. कारण की कडुलिंबाच्या झाडाच्या भोवती किंवा इकडं म्हणजे आजूबाजूला कडुलिंबाच्या झाडाच्या भोवती तर डास वगैरे म्हणजे डासांची पैदास किंवा मच्छरांची जे असते ना त्या वासामुळे अजिबात येत नाही. तर ते एक येत. म्हणजे उत्तम हे आहे. म्हणजे बरोबर. म्हणजे तुम्ही जर स्टार्टिंग करत असाल तर त्या ठिकाणी म्हणजे तुमच्या शेतात वगैरे शेड वगैरे मारायचं असेल, स्टार्टअप करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मारून करू शकता. बरोबर. जेणेकरून तुम्हाला बट जास्त या प्रॉब्लेम हा सॉल्व्ह बट काय करता येतील. होतंय की सगळ्यांच्या जागी म्हणजे सगळ्यांच्या शेतावर किंवा घरी आता हा पॉसिबल नाही आहे. आधी पॉसिबल होतं. आता सिटीमध्ये जसं हा आता माझं म्हटलं तर माझ्या घराजवळ सागाचे झाड आहे बट कडुलिंबाचं नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे हा सगळ्यांकडे कसं बट आपण जितकं नॅचरल म्हणजे नेचरवर डिपेंड राहू तितकं आपल्यासाठी घातक आहे कितीही नाही म्हटलं तरी. कारण की हा नेचर जो आहे हा आपला इफेक्ट दाखवतोच दाखवतो. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आणि मशरूम जो आहे हा नेचर इफेक्टिव्ह प्लांट नाही आहे म्हणजे नेचरवर डिपेंड राहून आपण फार्मिंग मशरूमची नाही करू शकत कारण की हा प्लांट नाही आहे, हा एक फंगस आहे. याच्यासाठी हो. कंट्रोल्ड इन्व्हायरमेंट पाहिजे या सगळ्या गोष्टी ते आपल्याला स्वतः जनरेट हम्म. करावं लागतं. हम्म. या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे जर असेल कोणाच्या आजूबाजूला तर चांगलं आहे. जर नसेल तर मग आपल्याला स्वतःहून सगळं करायचं आहे. होय. हां. समाधानजी म्हणजे जे तुम्हाला नवीन काही आणखी स्टार्टअप करत विचारायचं असतील. आहे? एक मिनिट यादव. मला म्हणजे स्टरलायझेशन बद्दल विचारायचं होतं. मी करंटली आता बॅविस्टिन आणि फॉर्मेलिन यूज करतोय. तर ओके. हे दोन्ही पण इनफ आहे की अजून काही मी ऍड करायला पाहिजे जसं बघा लाईम पावडर वगैरे. बॅविस्टिन आणि फॉर्मलिन झालं हे केमिकल झालं. ओके. आणि जर आणि कितीही नाही म्हटलं तरी हे थोडंफार महागडं आहे. जर तुम्हाला याच्यातून रिझल्ट चांगले येत असेल इन फ्युचर आणि जर तुम्हाला ते कॉस्ट इफेक्टिव्हमध्ये परवडत असेल तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. नाही तर मग तुम्ही हॉट वॉटर ट्रीटमेंट आहे, पुन्हा स्टीम ट्रीटमेंट आहे, त्यानंतर लाईम वॉटरची ट्रीटमेंट पण आहे. तर तुम्हाला कुठली परवडणार त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. मेन लाईम आहे की वॉटर मध्ये तुम्हाला नेमकं रिझल्ट काय होतं? मिळाला पाहिजे. महत्वाचं आपल्याला आहे की रिझल्ट मिळाला पाहिजे सगळ्यात आधी, की आपला मशरूम ग्रो झाला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ज्या कुठल्या पण मीडियमनी रिझल्ट मिळत असेल तर त्याच्यापेक्षा स्वस्त आणखी कुठला मीडियम आहे का ज्याच्यातून आपल्याला प्रोडक्शन चांगलं निघू शकते तो बघा तुम्ही. जर त्याच्यातून जर तुम्हाला येत असेल तर मग त्याला पकडा. कारण की आपण जर इकडे स्टेरिलायझेशन करायलाच 1,000 रुपये जर लावत असू 2 ड्रमाला म्हणजे 200 लिटरच्या 2 ड्रमाला आपण जर 1,000 रुपये लावत असेल तर आपण तितकं घाट्यामध्ये जाऊ. तर ट्राय करा की 400-300 रुपयाच्या आतमध्ये तुमचं झालं पाहिजे. आता ते हे सगळं जे हे लाईम वॉटर तुम्हाला बघावं मध्ये लागेल. कसं होतं हा बोला. स्टरलायझेशन? बोला. लाईम वॉटर मध्ये स्टरलायझेशन. लाईम वॉटरमध्ये काय असते की 2 किलो सगळ्यात आधी जो आपण लाईम घेऊ तो खडावाला घ्यायचा आहे, पावडरवाला नाही घ्यायचा आहे बिलकुल. कारण की पावडरमध्ये हीट राहत नाही, ती ऑलरेडी पावडर करण्यामध्ये हीट अर्धी उडून जाते आणि त्याच्यातली हीट निघून जाते. तो पूर्ण छानलेला असतो पूर्ण. तर त्यामुळे आपल्याला पावडर नाही घ्यायचा आहे, खडा घ्यायचा आहे. आणि जो आपण त्याला सगळ्यात आधी तुम्हाला 200 लिटरचा बॅरल घ्यायचा आहे. त्या 200 लिटर बॅरलमध्ये तुम्हाला 75% पाणी ॲड करायचं आहे आणि चांगलं पाणी ॲड करा ज्याच्यामध्ये स्टार्च वगैरे थोडंफार कमी असेल म्हणजे क्षार जे असते ते कमी असेल असं पाणी बघा. जर नळाचं असेल तुमचं गव्हर्नमेंटचा जे येतो तो असेल तर आणखी चांगला आहे. बट नसेल येत तर मग थोडं पाणी बरोबर बघा कुठलं आहे त्याचं पीएच व्हॅल्यू वगैरे सगळं काही बघून नॉर्मल असेल तर ठीक आहे. त्यानंतर त्याला 200 लिटर बॅरलला तुम्हाला 75% भरायचं आहे. ते भरल्यानंतर तुम्हाला जे आपलं रॉ मटेरियल आहे सबस्ट्रॅक्ट ते तुम्ही कुठलं वापरताय ते बघा. ते सबस्ट्रॅक्ट तुमचं पावसाच्या पाण्याने ओलं नाही झालं पाहिजे. कुठे पण तुम्ही स्टोअर करत असाल तर त्याच्यावर पाणी किंवा दुसरं कुठलं काही घाण वस्तू पडल्या नाही पाहिजे याचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. कारण की बाकी सगळ्या गोष्टी आपण लक्ष ठेवू रूममध्ये बट तुमचं जे रॉ मटेरियल आहे ते जर क्लीन नाही राहत असेल, सेफ ठिकाणी नाही राहत असेल तर बेसिक तुमची तिथेच चुकून राहिली आहे. तर त्याला प्रॉपरली स्टोअर करा. कारण की आपल्याला नेहमी मिळत नाही या गोष्टी आपल्याला स्टोअर करून ठेवाव्या लागते. पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळत नाही किंवा काही काही वेळी आपल्याला अवेलेबल नाही राहत आपल्या सिटीमध्ये. जसं मी आता सिटीमध्ये करून राहिलो माझ्या आजूबाजूला नाही मिळत तर मला ते स्टोअर करून ठेवावं लागते. तर त्यासाठी मला प्रॉपर ठिकाणी स्टोअर करावं लागते त्याला. त्याला स्टोअर केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी स्टेरिलायझेशन करायचं आहे
त्यावेळेस तुम्ही कुठल्या बॅगमध्ये त्याला स्टेरिलायझेशन करता, जसं तुम्ही बॅरलमध्ये करत आहात, पण आता मी काय करतो, त्याला कांदे किंवा आलूचा जो बोरा राहतो, ज्याला जास्त गड्डे असतात लालवाला, बरोबर, तर त्याच्यामध्ये मी त्याला फिल करतो, त्या बोऱ्यामध्ये तो पूर्ण आपला रॉ मटेरियल कुठला पण असू शकतो, जसं गवंड असेल किंवा काय सोयाबीनचं कुटार, याचं XYZ कुठलं पण असू शकते. त्याच्यामध्ये पण तुम्हाला बेस्ट रिझल्ट कशामध्ये मिळून राहिला आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे होऊ शकते की मला गवंडामध्ये मिळत असेल, तुमच्याकडे गवंडामध्ये नाही मिळेल, होऊ शकते तुमच्याकडे सोयाबीनच्या याच्यामध्ये मिळेल. तर हा पण मॅटर करतो. तर जर तुमचं बिगिनर आहात तर तुम्ही 2-3 बॅग 2-3 याच्यानी भरून बघा, स्टेलायझेशन करून बघा, आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कुठला इझिली अवेलेबल होऊन राहिला आहे. सगळ्यात आधी तो बघा. त्यानंतर की तुम्हाला कुठलं स्टेरिलायझेशन केल्याने प्रॉपर तुम्हाला मशरूम येऊन राहिले आहे ते बघा. ठीक आहे. आता बॅग आपण भरल्यानंतर त्या एक बॅग किंवा 2 बॅग, तसं तर 2 बॅग किंवा 3 बॅग जातात, हार्डली 3 बॅग, बट 2 बॅग जातात. तर त्या 2 बॅगामध्ये किती तुमचं रॉ मटेरियल गेलेलं आहे ते तुम्ही आधी नोट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही इन्व्हेस्ट किती करून राहिले आहे त्या सगळ्या गोष्टी. त्या 2 बॅग तुमच्या त्या बॅरलमध्ये टाका. 75% तुम्ही पाणी भरलं होतं, तर ते बॅरलच्या 85 किंवा 90% पर्यंत पण येऊ शकतो, कारण की आपण त्याच्यामध्ये एक मटेरियल टाकत होतो, पाणी वरती येणार. तर ते तुम्ही त्याच्यामध्ये डीप करा, त्याच्यावर एक लोड ठेवा, जेणेकरून ते दोन्ही बोरे तुमचे आतमध्ये किंवा 2 किंवा 3 ते बोरे आतमध्ये दबेल पाण्याच्या आतमध्ये पूर्ण. त्यानंतर तुम्हाला 2 किलो चुना, हा सॉरी, ते बोरे टाकायच्या आधी तुम्हाला 2 किलो ते 2.5 किलो तुम्हाला खडा चुना जो आहे तो त्याच्यामध्ये टाकून चांगला त्याला मिक्स करायचा आहे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. चांगला मिक्स झाल्यानंतर सोबतच घरी आपल्या किंवा हीटर वगैरे काही पण असेल जिथे तुम्ही करत असाल, तिथे 100 डिग्री सेल्सिअसनी उकळलेलं पाणी, म्हणजे बॉईल होत असलेलं पाणी, ते तुम्हाला गरम करायचं आहे चांगलं. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 किलो पुन्हा तुम्हाला चुना टाकायचा आहे, लाईम टाकायचा आहे. ते पुन्हा त्याला त्याला पण क्लॉकवाईज फिरवायचं आहे, आणि जे तुम्ही तुमचं बॅरल होतं त्याच्यामध्ये तुम्ही बोरे टाकल्यानंतर त्याच्यावर हे टाकायचं आणि त्याला प्लॅस्टिकनी पूर्ण कव्हर करून ठेवायचं आहे. त्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही तुम्हाला पॉसिबल होत असेल तर रात्री करा. याचं पण कारण आहे, जर तुम्ही सकाळी करत असाल तर याला 8 ते 12 तास द्यावा लागेल. जर तुम्ही सकाळी कराल, रात्री याला काढाल, मग तुम्ही याला ड्राय कधी कराल? त्यासाठी म्हणून तुम्ही याला रात्री करा, सायंकाळला वगैरे. मग सकाळी उठल्याबरोबर तुम्ही याला ड्राय करायला टाका. आता ड्राय तुम्ही कशामध्ये करतात हे पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर या गोष्टी ड्राय करण्याच्या आपण नंतर बोलू. बट तुम्हाला काही समजलं नाही समजलं थोडं मला सांगा, कारण की मी थोडं जास्तच लांब याच्यामध्ये सांगितलं आहे, खिचून ताणून. हो, आयडिया आली मला एक लाईम वॉटर ह्याची मेथडची. ओके. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे, तर हफ्त्याभराने तुम्हाला तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलमध्ये मिळून जाणार, किंवा मला वाटते मी याचा एक व्हिडिओ आहे पण चॅनलमध्ये, तुम्ही तो पण बघू शकता. जर तुम्हाला क्लिअर नाही असेल, किंवा दुसरे यूट्यूबर्स आहेत त्यांचे पण तुम्हाला व्हिडिओ मिळून जाणार. हो, चालेल. ठीक आहे. थँक्यू. ओके. हां, बोल आता तू. यादव तुझं नाव वैभव? हॅलो? हॅलो? वैभव, आवाज येऊन राहिला आहे? हॅलो. तुला काही बोलायचं आहे, बोल कुणाला ना. बोलतोय? तुलाच तुलाच. मलाच वैभव. काय? नाही, मला ऋषिकेश नाव आहे, अरे ऋषिकेश. सॉरी सॉरी सॉरी, वैभव दुसरा आहे वाटते, सॉरी. ऋषिकेश. हा. एखादा फेस दिसून नाही राहिला ना, फक्त तुझं यादव प्राईम म्हणून नाव येऊन राहिलं, थोडा कन्फ्युज झालो मी, सॉरी. ओके, तुला काही बोलायचं आहे, अजून बोल ना. काय आहे म्हणजे प्रत्येकाने म्हणजे आपलं नाव आणि कुठून आहे ते जरा सांगायला पाहिजेत. हां, एक काम करू आपण. आता म्हणजे तुझं बोलायला तेवढी इझी होईल आपल्याला. मला एक काम कर, तुझं आधी सांगून दे, मग आपण सगळ्यांना बोलू. माझं म्हणजे मी आता म्हणजे कॉलेज करत करतच हे म्हणजे साईड बिझनेस एक करतोय. हम्म. डिप्लोमा करतोय आणि डिप्लोमा सोबतच मी म्हणजे मशरूम फार्मिंगचा हा बिझनेस करतोय. हम्म. तर याच्यामध्ये म्हणजे मी युट्यूबवर किंवा असं इंस्टावर जास्तीत जास्त असं रील्स किंवा ह्याच्या मग त्यानंतर मी डिटेल्स वगैरे सगळं काढून या बिझनेस रिलेटेड सगळं बघितलं आणि मग स्टार्टअप केलाय. आणि हम्म. मग तसं म्हटलं तर मग काय झालं? हॅलो? 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 हॅलो?
तुझा आवाज नाही येऊन राहिलेला आहे. ऋषिकेश. ओके ठीक आहे, आपण एक काम करू. तोपर्यंत आपण दुसऱ्याला घेऊ. अ, अंकित पटेल. हेलो, आ हॅलो. रही है भैया आवाज? हा रेंज हाँ हाँ आ रेंज रही. रेंज 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 ओके, एक एक मिनिट रेंज अंकित. मुळे प्रॉब्लेम झाला. एक मिनिट अंकित. सांगत होता का तो? नाही, बोलून घे, तू कंप्लीट करून घे. जस्ट त्यालाच आता त्यांनी आता माईक चालू केलं होतं. बोल ना, तू आधी बोलून घे. अच्छा. हा म्हणजे मी आता कोल्हापूरमधून मी आता बोलतोय. कोल्हापूरमध्ये गडिंग्लज हा एक तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये एक गाव आहे. त्यामध्ये मी म्हणजे हे करतोय. आणि हम्म. जवळपास आमच्या इथे तरी सध्या म्हणजे मला पण माहिती नव्हतं पहिला, पण आमच्या भागामध्ये आता स्टार्टिंगला 3 ते 4 फार्म आहेत आणि त्याच्यामध्ये पण मी आता ऍड आहे. ओके. मशरूम फार्मिंगमध्ये. हा मशरूम फार्मिंग म्हणजे मला स्टार्टिंगला वगैरे काय माहिती नव्हतं. पण हम्म. हळूहळू माझा जसा कॉन्टॅक्ट होईल तसं तसं मला कळाले की आमच्या जवळपास म्हणजे फार्म आहे तेच. हम्म. ओके. म्हणजे आता अ, कोल्हापूरच्या आजूबाजूला कोण असेल तर सांगा. ओके, जर इफ पॉसिबल तुझं जितकं पण तू हळूहळू तुझं तू सगळं डेव्हलप करशील, जितकं हा. तू काही करत राहशील, जे काही करशील त्याचे छोटे छोटे जर तुला अच्छा. वाटलं की मला शेअर करायचं आहे, तर आपल्या ग्रुपला तू हा. टाकत राहा, म्हणजे बाकीच्यांपर्यंत. आणि मेन काय, ओके. आपला ग्रुप सायलेंट नाही राहिला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. कारण की हा. मी पण होय. मेसेज करून करून एक लिमिट आहे माझी पण मेसेज करायची. बरोबर. होय. मीच नेहमी मेसेज करू होय. आणि जर समोरून जर मला काही रिस्पॉन्स नाही आला, हे सगळ्यांसाठी आहे, फक्त माझ्यासाठी नाही आहे. सगळ्यांचा होय. जोपर्यंत आपण रिस्पॉन्स करू नये तोपर्यंत आपलं इंटरॅक्शन होणार नाही आणि आपण एकामेकाला प्रॉपरली समजून घेऊ शकत नाही. ठीक है. अंकित, आप बोलिए, आपको मराठी समझ में आ रही है वैसे? समझ में आती है, बोलना नहीं जमता। ओके, समझ में पूरा क्लियरली आता है. हाँ हाँ। ठीक है, कोई प्रॉब्लम ठीक। नहीं. अ, मेरा नाम अंकित पटेल है, मैं चालू करूँ? हाँ करो चालू. हेलो। थोड़ा स्लो बोलना, बिकॉज आवाज़ थोड़ा क्रैक हो रहा है. ठीक है ना। हाँ मेरा बोल. नाम अंकित पटेल है, मैं नागपुर से हूँ। अ, हम मतलब हमने मशरूम फार्मिंग अभी 6 महीने हो गए चालू करे हुए। मैं और मेरे दोस्त ने मतलब हमने पार्टनरशिप में चालू किया है ये। ग्रेजुएट हुए थे जस्ट अभी बीबीए से 6 महीने पहले ही। तो हमारा वैसे चल ही रहा था बिजनेस चालू करने का कि कोई बिजनेस देखते, तो उसके लिए गवर्नमेंट कोर्स ज्वाइन किया था हमने। तो उसमें वहाँ से मशरूम फार्मिंग की हमको आइडिया मिली, फिर हमने अभी चालू किया है। मतलब और हमारी मतलब जगह थी वहाँ पे पहले से ही पापा की। हम्म. तो वहाँ फैक्ट्री में अच्छी जगह है तो वहाँ पे चालू किया है ओके. अभी। ट्रायल 2-3 बार ट्रायल कर लिए, मतलब अच्छे। पहले हमने 60 बैग लगाए थे स्टार्टिंग में, हम्म. अगस्त में। हम्म. उसमें मतलब थोड़ी उसमें दिक्कतें आई, मतलब रैट वगैरह की। मतलब हम्म. बिगनर थे तो हमने मतलब इतना रूम का ध्यान नहीं दिया, ये वो गलतियाँ तो होती है। और फिर सेकंड टाइम मतलब अच्छा निकला। बट अभी ऐसा हुआ है कि ठंडी में पेनेट्स ड्राई हो जा रहे हैं हमारे। ओके. हाँ। बाकी स्टार्टिंग में बहुत अच्छा निकला था प्रोडक्शन, जैसे हर दिन 5-5 6-6 किलो निकल ही रहा था। हम्म. मतलब सिर्फ 25 बैग में से, मतलब ओके. डेली के 5 किलो निकल रहा था। बट फिर ड्राई होना लग, मतलब फिर अभी जैसे फिलहाल में सेकंड टाइम में ड्राई होने लग रहे उसके पेनेट्स। तो मेरे को बस यही पूछना था कि पेनेट्स क्यों ड्राई हो रहे हम्म. हैं? आपके पास कोई सॉल्यूशन होगा किसी के पास तो? ओके, उसके बारे में भी बात करेंगे. सबसे पहले ना, मैं इनका एक वीडियो है, इन्होंने जो मेरे को भेजा है, वो मैं शेयर करता हूँ आप लोगों के पास. ठीक है. स्क्रीन दिख रहा है आप लोगों को? कुछ शेयर कर रहा हूँ मैं. हाँ। हेलो. हो दिसतंय. दिसतंय ना? हो दिसतंय दिसतंय. ओके. अंकित, मैं चाहता हूँ कि आप भी थोड़ा इसके साथ बोले, क्योंकि मैंने पूरा म्यूट करके रखा है. मैं बीच बीच में पॉज ठीक। करूंगा, तो प्रोसेस बाय प्रोसेस हाँ। आपने कैसा किया है वैसा मेरे को बताओ इसमें. ठीक है, ताकि बाकी लोगों को भी ठीक। पता चल जाए. ठीक।
अभी ये आपने ये क्या किया वो बताइए। हमने पहले लाइम वाटर से किया था जैसे आपने बताया। हम्म। बट जैसे हमने बारिश में स्टार्ट किया था तो दिक्कत ये हुई थी कि बारिश में सुखाने में, भूसा सुखाने में बहुत दिक्कत जाती है। हम्म। तो उसको पहले क्योंकि डुबा के रख दिए, तो बट सुखाने के लिए बहुत दिक्कत जाती है, तो हमने फिर सेकेंड टाइम ये स्टेम करे थे, क्योंकि स्टेम में ये है कि 2 दिन का प्रोसेस नहीं रहता, अपना हम्म। 1 दिन बच, मतलब इसमें ओके। ये ट्राई करे थे। ड्रम है, हम्म। ड्रम में हमने एक जैसे नीचे पानी डाला हुआ है, समझ लो 25% पानी होगा उसमें। हम्म। और एक स्टैंड बनाया हुआ है। हम्म। तो और जैसे बस पानी निकालने के लिए पीछे एक होल है उसमें, हम्म। और उसमें जैसे नल सामान बंद चालू सिस्टम रखा हुआ है। ओके, एंड वो स्टैंड जो आपने बीच में रखा है उसके ऊपर आपने पूरा आपका रॉ मटेरियल रखा है। हाँ, तो रॉ भूसा मतलब तो बैग, वो जैसे आप बताते थे ना अनियन के कट्टे में डाल के, हाँ हाँ। वैसा। ओके, तो बीच में आपने स्टैंड ऐसा बनवा के रखा है कि बीच में ऐसा सरिया वाला बना के रखा है ऐसा कुछ? नहीं नहीं, वो अपना मतलब ये आपने साइकिल। एक कुकर ही बना लिया है, सीधी बात अगर मैं बोलूँ हाँ तो। हाँ करेक्ट। हाँ 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 ओके, हाँ। एंड जो ऊपर जो आपने ये बैग लगाया है, वो हीट के वजह से वो जलता वगैरह है? कुछ ऐसा इशू आया है अभी तक? नहीं नहीं नहीं, उतना गर्म नहीं होता है, क्योंकि स्टीम रहती है ना, स्टीम निकलती है, मतलब गरम गरम रहती है, दूरी रहे तो अच्छा है। हम्म। बट पिघलता वगैरह कुछ नहीं है। नहीं, जब आप नीचे जब स्टोव लगाए हो, आपने सिलेंडर वाला हाँ ही स्टोव लगाए हो? करेक्ट। हाँ हाँ तो नीचे जब आप लोहे को गर्म करोगे तो ऊपर पे वो गर्म हाँ, होगा। होता है बट इतना नहीं होता कि पिघल जाए, मतलब अभी तक तो ओके। दिक्कत नहीं है। ओके, ठीक है। अब स्टीम आप ये प्रोसेस बस कितना आवर्स के लिए कर रहे थे, कितने घंटे के लिए कर रहे थे ये? 1.5-2 घंटे। 1.5 2 घंटा। हाँ, एंड उसको फिर मतलब ड्राई? उसको उसको जैसे ये इसको फूकने के लिए जो अपन स्टीम जनरेट करने के लिए आधा घंटा लग जाता, हम्म। फिर 1.5 घंटे तक रखो तो सफिशिएंट है। ओके, तो आपने ये प्रोसेस अभी तक कितने बार किया है? 2 बार कर लिए। 2 बार कर लिया है। एंड आपका इसमें हाँ से मतलब अब ये जब आप एक ड्रम में करते हो, एक बैरल में ये लोहे के इसमें, तो हाँ आपके इसमें हाँ, कितने बैग जाते हैं? इसमें अपने समझ लो बैग्स का हिसाब तो नहीं है, बट समझ लो 25 से 30 किलो भूसा हो जाता है इसमें। 25 से 30 ड्राई, की हाँ ड्राई? ड्राई, ओके। मतलब कि अब भीगने के बाद उसका वेट लगती है ना। हाँ बराबर, अब देखो मैं एक आपको बता रहा हूँ एंड बाकी लोग भी थोड़ा इसके ऊपर ध्यान दो। जब आप ये प्रोसेस करते हो, बेसिक मतलब स्टार्टिंग जहाँ से भी करते हो, आप सारी चीज़ें नोट डाउन करके रखो, बिकॉज जब आप मार्केट में मशरूम सेल करोगे, तब आप कितने रुपए का टोटल सेल कर रहे हो आप आखिरी में हिसाब निकालोगे, सॉरी, हिसाब निकालोगे। समझो कि आपने 10,000 का मशरूम सेल किया है, फॉर एग्जाम्पल आपने दस हाँ हजार का मशरूम सेल किया है। बट जब आपने हाँ। प्रोसेस चालू की थी, तब से लेके हम्म आपका पूरा 3 हार्वेस्टिंग निकलने तक, 3 या फिर 4 जितने भी आप निकाल रहे हो, वहां तक आपको कितना पैसा खर्च हुआ है टोटल, ये आपको एक हम्म लिख के रखना है। वो सारी चीजें, एंड साथ ही में आपने टाइम कितना दिया है। वैसे एक दिन 24 घंटे का होता है, तो आपने टोटल कितना टाइम दे के रखा है, वो भी अगर आप नोट डाउन करके रखते हो तो आपके लिए इन फ्यूचर के लिए बेटर रहेगा, ताकि आपको पता चलेगा कि आप आपके प्लांट में कितना टाइम इन्वेस्ट कर रहे हो, साथ ही में आप कितना पैसा इन्वेस्ट कर रहे हो। ये तो आप लिख के रख रहे हो, साथ ही में अगर आप प्रोसेस जो है वो भी अगर आपके ध्यान में है, बट फिर भी आप नोट डाउन करके रखो कि किस टाइम पे मैंने इसे स्टेरिलाइजेशन किया था इस मेथड में, तब बाहर का टेम्परेचर क्या था, ह्यूमिडिटी क्या था, जब आप उसमें से निकालोगे तब का टेम्परेचर, ह्यूमिडिटी, एंड जब आप ड्राई करोगे तब का, एंड जब आप बैक फिल करोगे तब का। बिकॉज क्या होता है, अगर आप अभी फिलहाल एक दो इसमें आप सक्सेस हो गए, बट समझो कि समर हम्म में या फिर विंटर में, कभी भी एक सीजन हम्म कोई भी हो सकता है कि वो टाइम पे आप फेल हो गए। ऐसा होना नहीं चाहिए, हम्म, लेकिन इनके समझो आप फेल हो गए, सेम प्रोसेस कर रहे हो लेकिन आप फेल हो हाँ चुके हो उसमें, तो आपको समझ में आएगा कि ये सारा अगर आपके पास डाटा रहेगा जो मैंने अभी आपको बोला, तो आपको समझ में हाँ आएगा कि अब मैं फेल हुआ हूँ तो मेरे पास वो डाटा है, मैंने सारा सब कुछ लिख के रखा हूँ, सारा देखता हूँ मैं, एंड पिछला जो डाटा है जिसमें मैं सारे इसमें प्रोसेस में पास हो गया था, तो वो डाटा चेक करता हूँ। फिर आपको समझ में आ जाएगा कि आप कहाँ पे फेल हो चुके हो, वो सारी प्रोसेस। हम्म ये बेसिक जब अपन स्टार्टिंग है ना, अपन जब बिगिनर्स है,
तभी अपने को करना वो पड़ता किस है, बिकॉज हम लोगों को कैसा नॉलेज नहीं है। हम लोग हम्म भगवान भरोसे समझो कर रहे हैं, एक दो जन जो सपोर्ट में है वो ठीक है, बाकी नहीं है तो फिर अपन को कुछ है ही नहीं, भगवान भरोसे कर रहे हैं। तो खुद की हम्म स्टडी खुद करना पड़ता है, इसलिए ये सारा अगर अपन लिख के रखेंगे तो बेटर रहेगा, हाँ बिकॉज मैं भी ये सारा चीज़ें लिख के रखता हूँ, तब जाके मैं अभी आप लोगों के साथ एंड मैं अभी ये सारा कर रहा हूँ, बिकॉज मुझे पता है कि मैंने क्या क्या दिक्कतें की है एंड उसमें कितना पैसा लॉस में जाते हैं अपन, वो सारी प्रोसेस आती है। ठीक है, हम्म अब आगे बढ़ते हैं हम लोग। ये हो गया स्टीम का। ये रूम है हमारा। अभी ये पुराना वीडियो है, अभी एग्जॉस्ट भी लगा दिया हमने। ओके, तो ये ये जो आपका, फर्स्ट प्रोडक्शन पे एक बैक्स काम पे। करिए आप पहले बोल लीजिए फिर मैं बाद में बोलता हूँ, ठीक है। ठीक है ना। ये फर्स्ट प्रोडक्शन के वक्त थे बैग्स, तो बैग्स आप देख सकते हैं बरोबर नहीं दिख रहे, मतलब छोटे दिख रहे हैं बहुत। और ये मतलब इसके बाद आगे में हमने जैसे आपने बताया था मस्कीटो वगैरह की प्रॉब्लम होती है, तो जाली वगैरह भी लगाई हुई है बाहर। और अपना बोरे इसलिए लगाए उसमें, उसके थ्रू जैसे पानी डालते हैं तो ह्यूमिडिटी के लिए अच्छा रहता है वो, और टेम्परेचर भी मेंटेन रहता है उसकी वजह से। ओके, एग्जॉस्ट फैन लगाया आपने अभी? हाँ अभी लगा लिए, मतलब वो जब उसका फ्रूटिंग टाइम आया तो तभी लगवा लिए थे। वो ओके। एकदम फर्स्ट होता। ओके, एंड फ्लोर में नीचे आपका कंक्रीट का है या टाइल्स लगा हुआ है? कंक्रीट का है। कंक्रीट का है ना, तो मतलब और बाहर मतलब आजू बाजू में कुछ ऐसा नहीं कि अगर पानी भी ये रहता है वीडियो तो भी में दिख चलेगा? रहा है। हाँ 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 ये वीडियो कंक्रीट में है। एग्जैक्ट। हाँ एग्जॉस्ट दिख रहा है। ओके, ये सॉरी थोड़ा फोटो कटा हुआ है ये। तो अभी मैं कुछ सजेशन देने जा रहा हूँ एंड बाकी लोग जिनको पता नहीं है वो भी देखिए। अभी ये वीडियो में जैसे आप ऊपर देख रहे हो, टीन लगा हुआ है, मेटल शीट लगा हुआ है, करेक्ट? हाँ। अभी भी हम्म आपके जहाँ पे अभी आपने शिफ्ट किया है सेम यही जगह है कि दूसरी जगह है? यही है, मतलब अभी यही, 2 रूम में करने वाले हैं। दो रूम में करने वाला, ओके। तो वहाँ पे भी हाँ सेम शीट होगा? नहीं, उसमें कवेलू डले हुए हैं। का वैल्यू डला हुआ है? तो मेरे ख्याल से हाँ इस केस में भी कवेलू है, करेक्ट? प्रज्वलच नाव आहे ना तुझं? नाव पुन्हा कन्फ्युज झालं. हॅलो, यादव, यादव भाऊ, हाँ बोल की. प्रज्वलच नाव आहे ना तुझं? नाही, ऋषिकेश, सॉरी. ऋषिकेश. सॉरी सॉरी. तो ऋषिकेश आम्ही आता ते काढतो आणि सॉरी सॉरी ऋषिकेश टाकतो. सॉरी. अंकित, तो ना जो ऋषिकेश है ना, जिसने अभी पहले वीडियो वगैरह दिखाया था, त्याने उसने सबसे ऊपर म्हणजे क्या किया था, ग्रीन नेट लगाया था, देखा आपने वो? बॅग्स खूप वरती असं टाकलेलं असं वाटतंय मला. हाँ तेच मी सांगतो यांना पूर्ण, ठीक है। तो सबसे पहले अभी कैसा अपने यहाँ पे समर आ रहा है, नागपुर का, अपने विदर्भ का टेम्परेचर हाई जाता है, 40 के ऊपर हो जाता है, हाँ बराबर? तो हाँ सबसे 40 के तो ऊपर ट्राई करना कि थर्मोकॉल लगा लें ऊपर की साइड में, हम्म ताकि हाँ एंड लगाओगे ना तब अंदर से। आपका शीट, समझो ये शीट है, तो उसके बीच में हाँ 6 इंची का या फिर 1 फीट का गैप रहता होगा तो बेटर है। ठीक है। मतलब क्या होगा था कि सबसे ऊपर अगर आप चढ़ पा रहे हो तो ग्रीन नेट लगा लो फिर से। ताड़पत्री डाल दी हमने अभी। ताड़पत्री डालोगे तो और गर्म होगा। अच्छा ताड़पत्री के क्योंकि आपका कैसा शीट है ऑलरेडी, अच्छा। 10 मिनट नहीं में। अभी नहीं, कवेलू वाले पे। नहीं दो, इस पे अच्छा, अभी कुछ नहीं कवेलू की है। उसके ऊपर तो अभी मेरे ख्याल से अभी नहीं डाला तो भी चलेगा, लेकिन डाल दिया तो ठीक है। लेकिन दोनों की उस पर, उसके ऊपर ना आप लोग क्या करो, ग्रीन नेट या फिर सनलाइट बहुत आती थी इसलिए डालना पड़ा। ओके हाँ, तो एक काम करो, अभी ये आपने ताड़पत्री डाला है ना, ठीक है कोई प्रॉब्लम नहीं। बट उसके ऊपर क्या करो, ग्रीन नेट डालो। आप नागपुर में हो, नागपुर में आपको इजीली हाँ ब्लैक वाला सेम नेट मिल जाएगा, जैसा ग्रीन रहता है वैसा ही ब्लैक वाला मिल जाता है। हम हाँ लोग ब्लैक वाला ना नर्सरी में लगाते हैं, जो प्लांट्स का नर्सरी रहता है ना वहाँ पे हम लोग लगाते हैं, बिकॉज उसमें टेम्परेचर बहुत कम हो जाता है एंड हाँ धूप नहीं लगती उतनी, तो आपका आधा जो
टेम्परेचर है 2-3 डिग्री या फिर 4-5 डिग्री, उसमें कम हो जाएगा। बिकॉज नहीं नहीं नहीं, ब्लैक जो है वो एब्जॉर्ब कर देता है हीट। हाँ ब्लॅकला तसं म्हटलं असं दादा, ब्लॅकला हीट जास्त शोषून घेते. हाँ, त्यामुळे काय होतंय की खाली हीट नाही येत, कारण हा की हा हा, ब्लॅक समजलं. जे नेट आता आहे पण ना. कसं झालं माहितीये, आता इथं मी दाखवतो तुला एक मिनिट. ओके, मी शेअर बंद करू माझ्या साईडने. हा, मी आता कॅमेरा दाखवणार आहे. मी तर इथं एक दरवाजा आहे, तर मी तो पूर्णपणे बंद केलाय, तर त्यातनं ऊब येते मला. म्हणजे या साईडनं बाहेर जेव्हा ऊन पडते, बाहेरच्या साईडनी पण मी ब्लॅक म्हणजे ताडपत्री मारले ब्लॅक कलरची, आणि आतल्या साईडनं पण मारले. ताडपत्री नाही मारायची ब्लॅकवाली, मी नेटची गोष्ट करतोय. जशी आपली ग्रीन नेट येते ना, ग्रीन नेट, जर पण तू. पण काळा कलर हा जो आहे ना, तो शोषून घेतोय पूर्णपणे. नाही, शोषून घेतो, बरोबर आहे, मान्य आहे. बट काय होतं की त्याच्या हा जवळ गेलं ना, तो हीट देतो. हा. आणि सोबत हम्म. काय असे, आपली जेव्हा त्या एरियामध्ये हवा सर्क्युलेट होत राहते ना, तर त्याच्यासोबत हा हीट पण सर्क्युलेट होते. ताडपत्री, कारण की त्याचा तो प्लॅस्टिक आहे, किती नाही म्हटलं तरी तो प्लॅस्टिक आहे, तो हीट काही ना काही जवळ तो पकडून ठेवतो, त्याचा एका डिस्टन्स हो पर्यंत हीट ट्रॅव्हल करत राहते. हो. तर हव्यामुळे काय होते की ते पूर्ण सर्क्युलेट होत राहते. मग ट्राय कर की ग्रीन नेट लाव, एक लेअरच्या जागी 2 लेअर लाव. अच्छा. नाही हा. म्हणजे मी आता बाहेरनं पॅक करणार आहे, जेणेकरून ते सूर्यकिरणे त्या कागदावर पडणारच नाहीत. ते हम्म. बघणार आहे मी आता, म्हणजे हा. हे करणार आहे, कारण की त्या दरवाजाच्या साईडला जे म्हणजे आता जवळपास 8 बॅग आहेत, तर 8 बॅगांना तर काय प्रॉब्लेम येता कामा नये अशा रीतीने करणार आहे ते. ओके, ठीक है। तो अंकित, एक काम करना, सबसे ऊपर ना ब्लैक वाली नेट लगा लेना, थोड़ा वो अच्छा रहेगा, बिकॉज अभी समर आ रहा है। एंड फेब्रुवरी मंथ में ही ये पूरा काम कर लेना, बिकॉज उसके बाद हीट बहुत बढ़ जाएंगे, एंड अभी आपके बैग न्यूली लगाए हो आपने, बराबर। हाँ तो वो काम कर लेना, ग्रीन नेट, अगर ब्लैक नेट मिलता होगा तो बेटर रहेगा, अगर नहीं मिलता है तो फिर ग्रीन नेट लगाओ। मेरे ख्याल से अपना जो वो कौन सा डीएनआर का ऑफिस वगैरह है ना, जब कौन सा ये कौन सा वो बस स्टैंड के पास, गणेश पेठ, हाँ 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 गणेश पेठ हाँ के हाँ पास जो वहाँ पे वो कृषि केंद्र के पूरे लाइन जो है ना, जो अपना कॉटन मार्केट के साइड जाता है, तो वहाँ से, हाँ हाँ वहीं से मैंने लिया था, आपको वहाँ पे भी मिल जाएगा। तो आप वहाँ पे ब्लैक नेट पूछो वहाँ, एंड जो थिकनेस रहेगा वो जाड़ा वाला लेना, पतला वाला नहीं लेना, ठीक है ना। हल्का नहीं लेना, थोड़ा जाड़ा वाला हाई क्वालिटी वाला लेना। वो लेके वो पूरा लगा लो ऊपर के साइड में, एंड नीचे के साइड में रूम के अंदर ऊपर के साइड में आप ग्रीन नेट लगाओगे तो भी चलेगा। ठीक है ना। ठीक है, क्योंकि ऐसा अपने यहाँ पे और टेम्परेचर बहुत ज़्यादा हाई हो जाता है, एंड वो कंट्रोल करना बहुत प्रॉब्लम है। थर्माकोल की शीट कितनी मोटी होना चाहिए? थर्मोकोल की शीट पकड़ लो फिर भी 1 इंच के आसपास, जितना ज़्यादा ठीक है ना। मोटा रहेगा उतना अच्छा रहेगा, बिकॉज उतना हीट ट्रैवल करेगा नहीं, वो ब्लॉक कर देगा वो। ठीक। ठीक है। एंड इफ़ पॉसिबल आपका ये खुद का है शेड पूरा? हाँ हाँ, मतलब हाँ मेरा ही है, मतलब दोस्त के साथ किया है पार्टनरशिप में। मतलब आपका खुद का है ना आपका, या फिर आपका दोस्त का? हाँ मतलब जगह तो मेरी थी। हाँ, जगह आपकी है ना, तो एक इसमें एक ये आता है एयर वेंटिलेटर, ऊपर वाले में हाँ जो हाँ हाँ। फैक्ट्री में लगते हैं, वो ऑटोमेटिकली घूमते हैं, जो हीट बाहर निकालता है, हम्म। बराबर। तो थर्मोकॉल लगाने के पहले अगर आप पॉसिबल हो सकता है, वो मैंने पूछा था बिकॉज मुझे भी लगाना है, वो 2, 3 या 4 हज़ार का कुछ तो भी आता है, अगर आपके बजट में जाता होगा तो आप वो लगा लो। हाँ ठीक है ना। बिकॉज कैसा है, अपने बाकी लोगों को कोई प्रॉब्लम नहीं है, अपने विदर्भ में, नागपुर, चंद्रपुर, ये साइड में ना बहुत ज़्यादा हीट होती है, और एंड वो हीट निकलना चाहिए। हम्म। एंड आपके यहाँ पे ऊपर ऊपर ऐसा कुछ दिख नहीं रहा है कि जहाँ पे आप एग्जॉस्ट फैन लगा सको, विंडो वगैरह हाँ वेंटिलेशन वगैरह कुछ ऐसा है नहीं। नहीं, ऊपर साइड नहीं है बस। नहीं है ना, पर अगर तो पॉसिबल होता होगा, अगर आप उतना तोड़ के वेंटिलेशन का लगा सकते होगे तो लेकिन आप वो कर नहीं पाओगे अभी, क्योंकि आपके बैग्स लगे। बैग टंगे हुए, हाँ। हाँ, तो जब आप, ये आपका बैग कब निकलेगा, मेरे ख्याल से 4 मिनट बाद मीटिंग का ये खत्म होगा, फिर से ज्वाइन कर लेना, ओके। ठीक है ना। तो अगर पॉसिबल होता होगा, वो भी आप नहीं लगा पाओगे, बिकॉज आपका जो शेड है ऊपर का, वो जो टीन है मेटल शीट, वो आपको कट करना पड़ेगा। थर्माकोल। नहीं नहीं, टीन का जो शेड है ना, जब आप एयर वेंटिलेटर लगाओगे, हाँ। तो आपके लिए आपका टीन उतना काटना पड़ेगा। हम्म। तो वो भी दिक्कत है, जब आपके बैग निकलेंगे तब ट्राई करना, या फिर एक काम करो, ये समर आप करके देखो, अगर पॉसिबल होता होगा सारी चीज़ें, तो वेल एंड गुड, हाँ। आपके उतने पैसे बच जाएंगे। अगर नहीं होता होगा हम्म। तो नेक्स्ट समर में आपको वो करना पड़ेगा। हाँ। ठीक है। मेरे को एंड एक बार फिर वो
ड्राई पीनट्स का बता दोगे क्या, हाँ ड्राई हाँ। क्योरे पीनट? ओके, तो देखो क्या होता है, ड्राई पीनट जो होता है ना, वो ऐसा नहीं है कि होता ही नहीं है, ड्राई होते हैं मेरे भी बहुत सारे, मतलब एक उसका एक परसेंटेज होता है, मतलब समझो आपके, समझो कि जितने भी बैग है उसमें से अगर 20 से 15 या फिर 25% तक अगर आपके ड्राई हो रहे होगे तो ठीक है, लेकिन अब हाँ उसको समझेंगे कैसे कि कितना परसेंट ड्राई हो रहा है, वो भी एक चैलेंज है अपने हाँ लिए, क्योंकि अपन नए हैं। तो समझो अगर एक हाँ। बैग में आपके टोटल समझो 6 से 7 या फिर 4 से 5 कम से कम पकड़ते हैं, 3 से 4 ऐसे हम्म। पीनेट्स आ रहे हैं, 3 से 5, ठीक है। हाँ। तो समझो कि 3 पीनेट में से दो ग्रो हो रहा है एंड एक सूख रहा है, तो वो नॉर्मल है, वो हाँ। चलेगा। अगर आपके हम्म। बैग में से टोटली पूरे पीनेट्स ड्राई हो रहा है, तो आपके यहाँ पे हम्म। ह्यूमिडिटी मेंटेन नहीं रह रही है, टेम्परेचर कंट्रोल अच्छा। नहीं हो रहा है, ये दो रीजन है। बिकॉज, टेम्परेचर जैसे हाँ कम बोलिए। रहा तो भी ड्राई होते हैं क्या? हाँ, मतलब ज्यादा गिर जैसे? ज्यादा हो गया तो भी इशू है, कम कम तो अभी होगा ही नहीं अपने यहाँ पे, अभी बढ़ेगा टेम्परेचर। नहीं, जैसे फिलहाल में रूम में जैसे रात को टेम्परेचर कम हो जाता, कभी कभी हम लोग हीटर चालू कर रहे हैं बट कि जैसे कितना 20 जा तक रहा है भी अभी, जाता। कितना जा रहा है अभी? मतलब 17 18 20 ऐसा हो जाता। हाँ 20 ठीक है, लेकिन अगर 18 के नीचे 17 16 15 अगर जा रहा होगा, यानी ये हम्म। कंटिन्यू 5 6 घंटे अगर रह रहा होगा तो थोड़ा प्रॉब्लम है फिर, क्योंकि वो टाइम पे वो सूख जाता है उतना, एंड वो एक बार सूख गया तो वो फिर धीरे धीरे सूखते सूखते जाता है फिर वो। हाँ। आप लोग हीटर भी उसको लगा रहे होंगे तो वो रात को नहीं लगा पा रहे होंगे, नहीं। बराबर। तो एक काम करो आप, एक इन्वेस्टमेंट कर लो 700 रुपये की, एक ऑटो स्टार्ट स्विच आती है, हाँ ठीक है, वो 700 रुपये का कुछ तो भी आता है, उसमें टाइम आप सेट कर लो, जैसे आप अलार्म सेट करते हो सेम वैसा, वो खुद से चालू होगा, हाँ खुद से बंद होगा। ये प्रोसेस मैं सेम अपने फॉगर के लिए यूज़ करता हूँ, फॉगर में तो ऑलरेडी होता है, जो अपना मिस्ट मेकर हाँ होता है, मतलब मिस्ट मेकर नहीं, दूसरा जो फॉगर होता है हम लोग ऊपर लगाते हैं उसके लिए। एंड जो आपने जो साइड में ये बोरे लगाए जूट के, जिसे हम हाँ बारदाना बोलते हैं, बराबर, तो आपने उसमें पाइप हाँ। वगैरह लगाया है कुछ पानी देने के लिए? पाइप लगा, हाँ पाइप वो जो लगा है। पीला नियॉन कलर का दिख रहा है वो पाइप है। हाँ हाँ तो उसमें उसको आप चालू कब कैसे करते हो, खुद से ऑटो हाथ से करते हो मैन्युअली, हाँ। बराबर, तब बट समर में कैसा करोगे आप लोग? समर में तो जैसे फिर टाइम देना पड़ेगा। टाइम देना पड़ेगा क्या ना, ही कर अब सकते। हो सकता है कि कभी कभी अपन समझो जैसे आज बैग लगाया है, 2 दिन अपन नहीं है हाँ। घर में, या फिर कोई आ रहा है नहीं आ रहा, अभी आपका पार्टनर है तो हो सकता है आप दोनों, आज आप नहीं आ रहे तो मैनेज। वो आ जाएगा, ऐसा हाँ। मैनेज होता होगा। बट जैसा अभी मैं हम्म। अकेला हूँ, मैं कर रहा हूँ, तो मुझे एक जन चाहिए है कि जो मैनेज करे, बट हम्म। नहीं पॉसिबल है, तो मैं क्या करता हूँ, ऑटो स्विच लगा लेता हूँ, जहाँ पे पानी भर हाँ के रखना है वो पूरा भर के रख देता हूँ उसको भी, एक मैंने जो ये लगा के रखा है ऑटो सिस्टम, खुद से पानी खत्म हो हाँ गया तो खुद से भरता है, जैसे अपना इसमें होता है, फ्लश टैंक में होता है, WC में, हाँ हाँ हाँ। बराबर। वो हम्म। ज़्यादातर टैंक में अपन यूज़ करते हैं ताकि पानी अगर खत्म हो रहा है तो वो ऑटो फिल हो जाए। एंड साथ ही में ऑटो हम्म। स्विच लगा लेंगे, तो वो जब जब टेम्परेचर कम हो रहा होगा वो चालू हो जाएगा, टेम्परेचर नॉर्मल आ गया, या फिर वो एक जैसा भी हम लोग जब फॉगर लगाते हैं तब ऑटो स्विच लगाते हैं, लेकिन जब ये हाँ बारदाने के ऊपर जब हम पानी दे रहे हैं ना, उसके लिए एक टाइम आप देखो जब आप चालू करोगे, क्योंकि उसमें भी आप ड्रिप जैसा कुछ ना कुछ सिस्टम किए होगे, बूंद बूंद पानी गिरेगा। हाँ तो आप जब आप हाँ चालू करते हो, आप टाइमर लगाओ कि कितने टाइम में वो पूरा गीला हो जाता है, या फिर 80 to 90% गीला हो जाता है, बिकॉज ऊपर हाँ का भी पानी नीचे आएगा, वो नीचे गिरेगा, फिर वो टपक टपक गिरेगा नीचे। तो हाँ। ऐसा नहीं होना चाहिए कि नीचे पूरा चिक्कल हो जाए, अभी होता होगा तो अगर आप डेली का साफ करते होंगे, बिकॉज डस्ट वगैरह भी आएगा बाहर का कहीं ना कहीं से, तो उसको आपको हाँ। साफ भी करते रहना है। तो देखो कि हम्म। 80% कब तक भरता है वो। ओके, तो सब लोग ज्वाइन हो गए, अंकित हो गए, तो क्या करना है उसको, आवाज आ रहा है? हाँ हेलो। ओके, तो जब वो पूरा 80% गीला हो जाएगा ना, तो देखना कि कितना टाइम लगता है टोटल वो गीले होने के लिए, 1 मिनट 2 मिनट 3 मिनट 5 मिनट जितना भी होगा, तो उसको उतना टाइम बाद उसको बंद कर देना है। एंड वो जब आप टाइमर लगाओगे ऑटो स्विच, तब आपको वो वहाँ पे टाइम सेट करना है, एंड उतने टाइम के लिए आपको उसको चालू करना है, एंड कितने टाइम बाद वो सूखता है, हर मंथ का अलग अलग टाइम रहेगा, आपको हर मंथ में आपको उसको चेंज करते रहना पड़ेगा, ठीक है ना। ठीक है वो। ये मेरे को भी आप
के लिंक सेंड कर दोगे क्या व्हाट्सएप पे? हाँ, मैं लिंक सेंड कर देता हूँ, या फिर आपके यहाँ पे कोई इलेक्ट्रॉनिक का शॉप होगा जो होलसेल या फिर बड़ा शॉप होगा, वहाँ पे भी मिल जाएगा। मैं उसका फोटो भी सेंड कर दूंगा, ठीक है। लिंक ही सेंड कर ठीक दूंगा है। तो आपको फेसबुक एंड सॉरी फ्लिपकार्ट एंड अमेजोन का, दोनों का। आपको जहाँ से ठीक प्रेफरेबल है। रहेगा आप वहाँ वो से मंगा लो। पानी वाले का भी कर देना, मतलब जो आपने पानी का बताया। पानी वाला ये ऑटो स्विच। हाँ, एंड दूसरा किसका बोल रहे हो आप? वो हीटर वगैरह के लिए बोले थे ना, दोनों में सेम ही है क्या? हीटर जो आप यूज कर रहे हो ना, हाँ। उसका प्लग इसको अटैच करना है। अच्छा, जो मतलब आपका, दोनों के लिए काम करेंगे ना? वो देखो, अगर आप दो चीज एक इस पे चला रहे हो, मोटर एंड हीटर, तो आपके लिए दो अलग अलग लेना पड़ेगा। अच्छा। ठीक है, अगर आप एक ही चीज चलाओगे तो ठीक है। या फिर अगर आप, जैसा अभी ठंडी का सीजन है, समर सॉरी विंटर सीजन है, तो आपको जो हाँ। ये लगेगा हीटर, वो रात को मेरे लगेगा। को पाइप में पानी डालने के लिए मेरे को मोटर की जरूरत ही नहीं पड़ती भैया। फिर आप किससे करते हो? मेरी डायरेक्ट नल टंकी से? थोड़ी हाइट, हाँ डायरेक्ट टंकी थोड़ी हाइट पे है तो वो आराम से चढ़ जाता। ओके। तो एक उसका भी एक इलाज है, एक उसका टैब आता है, उसमें भी टाइमर रहता है, वो भी भेज देता हूँ मैं। तो आप वो डायरेक्ट ठीक है ना। नल को लगा लीजिए, वो डायरेक्ट आप पाइप उसको हम्म, अटैच कर दिए, वो ऑटो चालू हो जाएगा, ऑटो बंद हो जाएगा। सब ठीक है जुगाड़ ना। है अपने पास, बस ढूंढने पड़ते हैं। ठीक है ना। ठीक है। और कुछ आपको हाँ। पूछना है? नहीं बस। वो जो पीनट्स का धन्यवाद। है, वो आप थोड़ा, आपका हाइजीन कितना है वो देखिए। डेली का साफ करते हाँ। रहिए नीचे का फ्लोर। जब कभी भी आप अंदर हम्म, आओगे, तब हाथ सैनिटाइज करना है, पैर को सैनिटाइज करना है, या फिर पैर धो लीजिए। हैंड वॉश रखिए बाहर। एंड जब कभी भी बाहर से आ रहे हो, तो देखना कि आप बाहर से कहाँ से आ रहे हो। अगर ज़्यादा धूल वाले एरिया से अगर आप आ रहे हो एंड बहुत धूल है, तो वैसे एरिया हाँ। से आने से पहले एक काम करिए, आपके प्लांट के बाहर, आपके रूम के बाद एक आपका ड्रेस यूनिफॉर्म रख दीजिए। वो चेंज हम्म, करके अंदर जाइए, या फिर आप निकाल के उसको हाँ, झटक के बाहर फिर अंदर जाइए। क्योंकि कैसा होता है, बाहर से अपन कहाँ कहाँ से आते हैं, दिन भर घूमेंगे एंड फिर शाम को वहाँ पे देखने के लिए जाएंगे, तो अपने शरीर के ऊपर हाँ, टोटल बैक्टीरियाज रहेंगे। हाँ, ठीक है, तो ये बारीक बारीक चीज़ें, छोटी छोटी चीज़ें आपको ध्यान में रखना है। ठीक है ना। ठीक है, और कुछ पूछना है आपको? नहीं भैया, बस वो प्रोडक्ट्स के लिंक सेंड। हाँ हाँ, मैं वो भेज दूंगा, अपने ग्रुप में भेज दूंगा। ठीक है, ठीक है। और अभी कृणाल। हेलो। हेलो, हाँ बोला। आवाज आ रहा है? हाँ, आवाज़ आ रहा है। हा. मी मी नागपुरातूनच आहे. ओके बाजारगाव साईडला राहतो. ओके। आम्ही दोघं मित्रांनी चालू केलंय. हाँ आम्ही म्हणजे वर्धेला जाऊन ते वर्धा मशरूम मध्ये हाँ तिथून हाँ। ट्रेनिंग घेतलं होतं. ओके. वर्धा आता मशरूममधून कधी म्हणजे ट्रेनिंग घेतली तुम्ही? आम्ही 30 तारखेला गेलो होतो. आता रिसेंटली? रविवारी. हो. ओके, म्हणजे आपण आपले ट्रेनर एकच आहे. कारण की मी तुम्ही पण तिथे बिझनेस, गेले होते का? हां, मी आधी पण गेलो होतो भरपूर जणांकडे. बट माझी जी आखरी ट्रेनिंग हम्म. जी झाली होती ती त्यांच्याकडे झाली होती. बाकी मी अशी ट्रेनिंग 2-3 ठिकाणी घेतली आहे. बट जो प्रॉपर नॉलेज मिळाला पाहिजे, किंवा बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहे फसवणूकवाल्या वगैरे आपल्या मशरूममध्ये भरपूर आहेत. अ, मी काय म्हणतो, तुमच्या बॅकग्राऊंडमधून टीव्हीचा भरपूर आवाज येऊन राहिला आहे. ठीक आहे, मी कमी करतो आवाज. हां, किंवा मग दुसऱ्या रूममध्ये जाऊ शकत असाल तर. ते दोनच रूम आहे पण अच्छा, थोडं प्रॉब्लेम. ठीक आहे. थोडं 5 मिनिटाला थोडं त्याला म्यूट करून घ्या ना, पॉसिबल होत हा, असेल. ठीक ठीक आहे. पहिल्यांदा आम्ही बघितलं होतं, ते माझ्या मित्राने सांगितलं होतं की पायलट मशरूम मध्ये जाऊन हां बघ म्हणे. हां तिथेच ते म्हणजे किती 40 बॅग देत होते ते बाय बॅगला. हां. तिथे म्हणजे 25,000 घेत होते त्याचे. ओके. तर मी म्हटलं आता वर्धेचं म्हणजे फेसबुकवर आलं होतं लिंक अशी, हम्म आणि मित्रांनी पण सांगितलं होतं. हम्म मग आम्ही तिथे गेलो. म्हणजे म्हणजे माझा माझा मित्र आहे तो, म्हणजे आता त्याचं सीएससी झालाय, कम्प्युटर हम्म इंजिनिअरिंग. हम्म. तो हैदराबादहून आलाय आता. आणि माझं पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालंय ओके. वायसीसी कॉलेज नागपूरमधून. अच्छा. म्हणजे आता तो पण सध्या जॉब, त्याला सध्या इकडे जॉब नाही आहे. हां. आता मी पण जॉब आहे पण सर्च करतो चांगली. ओके. बेटर म्हणून ऑप्शनकडे आम्ही तुम्हाला एक वळायचं दिवस आहे. गेलो. गेलो आणि मग आता ट्रेनिंग वगैरे घेतली.
हम्म. मी 5 तारखेला चालू केलं ते. ओके. म्हणजे झालं सर्व रेडी सेटअप वगैरे करून. ओके. मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे सेंड केलाय. केलाय का तुम्ही व्हॉट्सअपला? हो, आता बी केलाय, नंतर बी केला होता काही दिवसांमध्ये. अच्छा, तुम्ही बघून घ्या, आता आता मी केलाय. आता ग्रुपमध्ये केलाय का तुम्ही की नाही, पर्सनली पर्सनली केलाय? केलाय तुम्हाला. हा हो. हा, बरोबर बरोबर बरोबर. हम्म, एक मिनिट, मी शेअर करून घेतो ते. अच्छा, हे वाला. एक मिनिट, मी हम्म, शेअर करतो. हम्म. स्क्रीन शेअर. ओके, स्क्रीन शेअर होऊन राहिली आहे. हम्म. तिथे बॅग वगैरे जागा कमी असल्यामुळे आम्ही ते चेअरवरच ठेवलंय, कारण की थोडे जागा कमी होत होती. हम्म. हम्म. आणि हे कधी तुम्ही बॅग भरल्या? मी या 5 तारखेला. 5 तारखेला भरल्यात, या 5 तारखेला. हो, ते 9 बॅगा म्हणजे 9 बॅग आम्ही म्हणजे ते बारीक चुना नाही राहत का पावडर, हा. त्यांनी म्हणजे मिळत नव्हता. आम्हाला खूप घाई होती, हम्म. म्हणजे सुट्ट्या असल्यामुळं हम्म. आम्ही भरल्या मग त्या. आणि मग जो दगडीवाला चुना आहे तो मिळाला, मग बाकी त्याचा केल्या तयार. ओके, म्हणजे लाईम ट्रीटमेंट केलाय तुम्ही पूर्ण. हम्म, हम्म, हम्म. ते दादांनी जसं वर्धेवाल्यांनी हो सांगितलं होतं हो तसं हो, सेम तसंच केलं. तसंच. मी पण लाईमच हम्म, करतो जास्त करून, कारण की लाईम पण ऑर्गॅनिकच आहे. हम्म. ओके. याच्यामध्ये मग आता मायसिलियम रन झालेला आहे की होत आहे? आता हो, होत आहे हळूहळू, वाढत कुठले आहे. काही डिसीजेस वगैरे दिसून राहिले थोडेफार? नाही नाही, आता काही दिसत तर नाही आहे. पाणी वगैरे आम्ही आता जे फवारा असतो ना, फवारा हा. म्हणजे तो फवारा मारतो, शेतामध्ये मिस्ट मारतो, मिस्ट अच्छा, त्यांनी पाणी शेतात. वगैरे देतं. अच्छा, फॉगर कुठे पाणी देऊन राहिले तुम्ही? पाणी वगैरे, हा, म्हणजे ते वरच्या साईडला पोत्यांवर. जे लावलंय ना, जे बोरिंग, हा, हा, बोऱ्यांवर देऊन पोत्यांवर त्याच्यावर. पोत्यांवर देऊन राहिले ना, ठीक आहे. हो हो. ठीक आहे, चालेल. हम्म. आणि टेम्परेचर वगैरे किती आहे आता? टेम्परेचर आणि ह्युमिडिटी? तेवढंच असते सर. कधी कधी पाणी नसतं, पाणी नाही दिलं तर मग कमी होते ते ह्युमिडिटी. ओके. 57 वर येते कधी कधी पाणी नाही दिलं असतं. महत्वाचं हेच आहे, कारण की तुमचं पण जस्ट आता स्टार्टिंग आहे. तुम्ही हा, जस्ट टेम्परेचर, स्टार्टिंगच केलंय हा, आम्ही पण. टेम्परेचर आणि ह्युमिडिटीकडे खूप जास्त लक्ष द्या. बेसिक तोच आहे. आणि सोबत हायजीन. तुमचं जे हम्म, खालचं फ्लोर आहे, जर बाहेरून कुठून धूळ वगैरे येत हम्म, असेल, जसं आता मागे खिडकी वगैरे दिसून राहिली आहे, तर ती खिडकीला काच वगैरे हम्म. ऑलरेडी लागून आहे की पूर्ण ओपन आहे? नाही, ते पूर्ण ओपन आहे, म्हणजे अशी लोखंडी लोखंडी आहे, तिला काच वगैरे नाही आहे. नाही पण आहे. आम्ही बाहेरून वगैरे तिला पूर्ण पॅक केली आहे तिला. त्याला काय आणि करा, तिला पण एक बोरा तर लावून हा, म्हणजे. बोरा लावून द्या आणि त्याला हम्म. पॅक करून द्या. आणि उन्हाळ्यामध्ये दोन्ही काय करा. साईडनं पॅक केली आहे. हा, हम्म, दोन्ही साईडनी चालेल किंवा एका साईडनी केलं तरी चालेल. बट उन्हाळ्यामध्ये काय करा, तुम्हाला एक सांगतो, टेम्परेचर डाऊन करायचं. जसं तुम्ही आता बाहेरून लावलेलं आहे, तर त्याच्यावर तुम्ही बाहेरून पाणी हम्म. मारा. म्हणजे काय होणार, एक तो कूलर सारखं नाही, काम मी करेल. आत, हा. हम्म, तुम्ही हम्म. आतमध्ये तर मारून राहिले, बरोबर आहे. पण जेव्हा बाहेरून तुम्ही मारताय, हा. त्याला हा बोरा आहे तुमचा, याला हवा लागून राहिली, इकडून कंटिन्यू प्रेशर येत आहे. कारण की आपल्याकडे हवा पण हम्म, चालते, म्हणजे एक लू चालते पूर्ण गरमीची. तर ती हवा लागेल आणि हम्म. गरम हवाच अंदर जाणार. त्यापेक्षा तुम्ही पाणी लावू द्या त्याला, आणि थंडी हवा जाऊ जाऊ द्या आतमध्ये. जर पॉसिबल होत असेल तर तर अंदरून लावलाय. हा. हो. बाहेरून म्हणजे प्लास्टिकचे लावले आहे. बाहेरून अंदरून प्लॅस्टिकची ते लावली? जाडीवाला लावलाय, म्हणजे नाही, बाहेरून पोत्याची आतमधून लावा. लावलाय जो बोरीवाला. बाहेरून ओके. बोऱ्याची लावा, कारण की कसं आहे, प्लास्टिक गरम होतो, तो आणखी अंदर गरम करणार. हम्म, तर बाहेरून बोरा हम्म, लावा, आणि त्याच्यातनं हवा हम्म, अंदर जाऊ द्या, आणि ती थंडी हवा गेली पाहिजे, असं काहीतरी करा. किंवा मग आपलं याचे हम्म, हे ताटवे मिळतात याचे, आपण उन्हाळ्यामध्ये लावतो खिडकीला वगैरे, थंडी हवा आली पाहिजे म्हणून, काड्यांचे वगैरे. किंवा मग आपला कूलरचा जो भुसा येतो त्याचा, ते पण लावू शकता तुम्ही, हम्म, ते करून. हम्म. तसं पण करू शकता. ठीक. मेन म्हणजे काय, ओके. आपल्याला अंदर ठीक. हवा डायरेक्ट गेली नाही पाहिजे, आणि जात असेल तर ती थंडी हवा हम्म, गेली पाहिजे, म्हणजे ते एक नॅचरल कुलिंगचं काम करेल नॅचरली. आणि तसे तुम्ही ऑलरेडी हम्म, आतमध्ये तुम्ही पूर्ण बोरे लावलेले आहेत, आणि ते फक्त कंटिन्यू ओले करत पूर्ण. राहा. ह्युमिडिटी, हम्म. आता तुमच्याकडे ह्युमिडिटी किती आहे?
ते म्हणजे माझ्या मित्राकडे लावलंय मी म्हणजे माझ्या घरी नाही तर तो देत ओके. असतो पाणी वगैरे, मी पण जाऊन बघतो. हम्म. फक्त ह्युमिडिटी आणि टेम्परेचर याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. हम्म. त्याच्यानंतर तुमचं रूम त्याला थोडं हायजीन ठेवा आणि जसं मी बाकीच्यांना सांगितलं आतमध्ये जाताना किंवा हम्म. बाकी सगळ्या प्रोसेस करताना हात स्टेरिलायझेशन करणे गरजेचं आहे. सॉरी, हात सॅनिटाईज करणे गरजेचं आहे. हम्म. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे आता जे जे 9 बॅग आहे त्याला म्हणजे जे पावडर फॉर्म वाला चुना होता. बघा आता पावडर फॉर्म आता तुम्ही काही करू शकत नाही त्याच्यामध्ये, तुमचं बॅग ऑलरेडी भरून झालेलं आहे. नाही. आता त्याच्यातून कसं काय हम्म. मशरूम ग्रो होणार, किती वेळ लागणार, किती दिवस लागणार, मायसिलियम पूर्ण स्प्रेड व्हायला, हम्म. मग स्प्रेड झाल्यानंतर किती दिवसानंतर तुम्हाला मशरूम भेटणार, याच्यावरून तुम्ही हम्म. मग एक ॲव्हरेज घेऊ शकता की आपल्याला समोर हाच ज्याच्याकडून घेतलाय तुम्ही तो चालेल की दुसऱ्याकडून घ्यायचा आहे. आता ही जी टाइम पिरियड आहे, हा जो टाइम पिरियड आहे ना, जेव्हा तुम्ही बॅग लावता आणि तुमचा मशरूम येतो, टी हम्म. नेट ज्यावेळेस येतो, हा 20 ते 25 दिवसाचा टाइम पिरियड आहे. जर हम्म. कुणाकुणाचा 15 दिवसामध्ये पण येऊन जातो. तर हा टाइम पिरियड हम्म. तुमचा महिन्याचा जर वरती जात असेल किंवा 25 दिवसाचा वर जात असेल, तर तुमचं जो मायसिलियम जो स्प्रेड व्हायचा आहे तो नाही होऊन राहिला आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला टेम्परेचर आणि ह्युमिडिटी पुन्हा ते झालं. किती नाही म्हटलं तरी आपल्याला हम्म. टेम्परेचर आणि ह्युमिडिटी हे मेंटेन करावंच लागते. त्याच्याशिवाय आपलं होऊ शकत नाही. ठीक आहे. ठीक आहे. आणखी काही विचारायचं आहे तुम्हाला? हम्म. बस तेवढं मग तुम्हाला ते कळवतच राहू म्हणजे हा, झाला की चालेल म्हणजे चालेल. अपडेट देतच राहू तुम्हाला. हो हो, अपडेट देत कारण राहा. की आम्ही पण नवीनच आहोत आता. हो हो, चालेल चालेल. आपण हम्म. त्याच्यासाठी हा ग्रुप बनवलाय की आपल्याला एकामेकासोबत कनेक्ट व्हायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी. आणि आता तुम्ही मार्केटचं काही हम्म. बघितलं आहे की नाही बघितलं आहे? नाही मार्केटिंग साठी काहीच म्हणजे नाही. मार्केटिंगचं तुम्ही आतापर्यंत काहीच केलं नाहीये. नाही. ओके. तर मार्केटचं पण थोडं आता तुम्ही जसं हा होता सोबत कनेक्ट नागपूरचा. अंकित. हा, तर त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपल्या ग्रुपमध्ये त्याचा नंबर आहे. तुम्ही सगळेजण पर्सनली स्वतःचं नाव हम्म. टाका आणि सिटी टाका कुठले आहात तुम्ही, म्हणजे हम्म. तुमच्या जवळचं जर कोणी आलं तर तुम्ही तो कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करू शकता. बरोबर. हम्म. आणि मग तसं तुम्ही एकामेकाचा हो. साईटवर पण जाऊन व्हिजिट करू शकता किंवा एकामेकाला भेटून तुम्ही सगळं हे डिस्कस करू शकता. आपला हा उद्देशच तो आहे की आपण एक हम्म. कम्युनिटी बनवायची आपल्याला, आणि कुठे काही प्रॉब्लेम येत असेल किंवा कुठे काही हम्म. इश्यू येत असेल सॉल्व्ह करायचं आपल्याला, आणि चांगल्याने करा. आपल्याला कसं आहे, एकामेकाशी जॉईन करून आपल्याला एक बिझनेस करायचा आहे. आपल्याला एकामेकाशी म्हणजे आपणच भांडत राहू तर काही पॉसिबल नाही आहे. नाही कारण बरोबर. की आपला मशरूमचं इतकं जास्त डिमांड आहे, आपण एकटे फुलफिल नाही करू शकत. त्यासाठी म्हणून तुम्हाला सपोर्टिव्ह फार्मर्स हम्म. लागणारच लागणार. हम्म. कारण की आपल्याला आपल्या हातातला क्लायंट सोडायचा नाहीये ना. क्लायंट ज्या दिवशी आपल्या नाही हातातून कुठला नाही सुटला, मार्केटिंग हा. हा, क्लायंट हातातून हम्म. एकदा सुटला, तर दुसऱ्यांदा सुटला. मार्केटिंग साठी वगैरे आता मग काय करावं लागेल? मार्केटिंगसाठी तर तुम्ही सगळ्यात आधी मेटाचा यूज करा. इझिली आणि इझी आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो सगळ्यात आधी तोच आहे मेटा. इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. हम्म. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही पॉम्पलेट छापा. पॉसिबल होत असेल हम्म. तर जसं तुम्ही नागपूरमधून आहे तर तुम्ही नागपूर एफ एम वाल्यांकडे तुम्ही जाऊ शकता. ते काही फीस घेणार, तुम्ही त्यांना पे करून जास्त आणखी हम्म. लोकांपर्यंत पोहोचू शकता नागपूरमध्ये. त्यानंतर जर तुम्हाला स्वतः हम्म. मार्केटचं स्टडी करायचं आहे स्वतःहून, पॉसिबल होत असेल तर स्वतः स्टडी करा. तुम्हाला मार्केटची परिस्थिती काय आहे, सध्या कंडिशन काय आहे ती सगळं समजणार. त्यासाठी तुम्हाला मशरूम घेऊन स्वतः मार्केटमध्ये उभं राहावं लागेल. जसे बाकीचे भाजीपाला वगैरे सेल करतात तसं. सोबतच तुम्ही फक्त सेल नाही करायचं आहे तुम्हाला, तुम्हाला जे कोणी घेणार त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा आहे, जेणेकरून समोर जाऊन 5-6 दिवसांनी, हप्त्याभरानी, महिन्यानी त्यांना पुन्हा रीच आउट करू शकाल की मशरूम अवेलेबल आहे, तुम्हाला लागत असेल तर तुम्ही सांगा. आम्ही या या स्पेसिफिक एरियापर्यंत आम्ही होम डिलिव्हरी फ्री देतो किंवा होम डिलिव्हरी देतो, किंवा जे होम डिलिव्हरी जे आहेत प्लॅटफॉर्म आहेत, तुम्ही तिथे जर जाऊन करू शकत असाल तुमच्या सिटीमध्ये. जसं नागपूरमध्ये कुठला एखादा प्लॅटफॉर्म आहे का बघा, जिथे तुम्ही स्वतःचं, जसं आता हे आहे एक पोर्टल आहे ना कुठलं तरी, ज्याच्यामध्ये तुमचं तुम्ही सामान शिफ्ट करू शकता, कुरिअर करू शकता सिटी टू सिटी. नागपूरमध्ये आहे असं कुठलं? हम्म. तेव्हा माहित नाही सर ते. कारण की मी अहमदाबादला जेव्हा होतो तेव्हा एक होतं, मला एक नाव नाही आठवून राहिलं आहे.
आम्ही त्याच्याने बरेचसे डॉक्युमेंट इकडे तिकडे आम्ही पाठवत होतो. कुरिअर शिफ्ट सिटी टू सिटीसाठी. तर तिथलं कुठे नागपूरमध्ये मला नाव तसं आठवलं तर मी ग्रुपमध्ये टाकतो. तुम्ही त्याच्याने पण तुमचं ठीक. पार्सल करू शकता डायरेक्ट क्लायंटपर्यंत जर तुमचं पॉसिबल होत हम्म. नसेल तर. बट ट्राय करा की तुम्ही स्वतः जाऊ शकाल. म्हणजे तुम्हाला कस्टमर सोबत तुम्हाला जुडता येणार. महत्वाचं ते आहे. जितकं तुम्ही जास्त क्लोज राहणार कस्टमर सोबत, कारण की आपला बिझनेस नवीन आहे आणि कस्टमर बिल्ड करणे हा खूप हम्म. मोठा टास्क आहे. इझिली होत नाही हा. ठीक आहे. बरोबर. तर हा थोडा प्रयत्न करा आणि बाकी तर मग आहोच नेहमी कनेक्टेड राहूच. हम्म. कुठला काही प्रॉब्लेम आला तुम्ही ठीक ग्रुपमध्ये आहे. टाका. जर मी रिप्लाय नाही केला तर ज्याला माहिती असेल तो रिप्लाय करून घेणार. तसं तर मी करणारच इफ ओके. पॉसिबल. इफ इन केस की मी हो. बिझी असणार कुठे तर नाही जमणार, बट लेट रिप्लाय करणार, बट करणार. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही चंद्रपूरचे आहे का? हो, मी प्रॉपर चंद्रपूरला तुकुमला राहतो, ताडोबा रोड. हम्म. मी तसं नागपूरला ठीक. आलो तर आपण भेटू. मी एक दिवस स्पेशली मशरूम ओके. काढणार, कारण की मी अंकितकडे पण जाणार होतो बट माझं जाणं झालं नाही त्याच्याकडे दुसरं कामामुळे. बट आता हम्म. मी येणार आहो लवकरच पुढच्या महिन्यात. मला वाटते मी येणार फेब्रुवारीमध्ये. तर तेव्हा आपण भेटू. हम्म. ठीक आहे. ओके, जरूर भेटू आपण. ओके ओके. आणखी कुठली माहिती ठीक तुम्हाला आहे. किंवा काही थँक्यू. प्रश्न वगैरे? नाही, जसं आता प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला कॉल करीन किंवा ग्रुपवर अपडेट करीनच, कारण की आमचं चालेल स्टार्टिंग असं आहे नवीनच आहो आम्ही पण. चालेल. आणि फक्त एकच की कुठलंही काही प्रॉब्लेम आला, कुठलं डाऊट आलं, कुठलं क्वेश्चन असेल, आलतू फालतू क्वेश्चन असेल तरी चालेल, तुम्ही ग्रुपमध्ये टाका, कारण की आपले डाऊट क्लिअर होणार. म्हणजे ते लॉजिकली करेक्ट आहे हम्म. नाही आहे ते विचार नको करा. आपल्याला लॉजिक समजलं पाहिजे. मेन म्हणजे की लॉजिकली हा करेक्ट आहे नाही आहे. आपणच स्वतःचं डोकं लावू तर कसं आहे, आपण जे आपल्या याच्यामध्ये करतोय होऊ शकते ते आपल्या याच्यामध्ये नाही होत असेल बट दुसऱ्यांच्या याच्यामध्ये सक्सेस झालं असेल. कारण की किती नाही हम्म. म्हणलं तरी कंडिशन अप्लाय होते याच्यामध्ये. टेम्परेचर आणि स्वतःला आपल्याला मॅनेज करायच्या आहे सगळ्या गोष्टी. बरोबर. ठीक आहे. ओके. ओके. तर सगळ्यांचे क्वेश्चन्स आणि जे काही विचारते ते सॉल्व्ह झाले आहे आजच्यासाठी तरी. कोणाला काही डाऊट? बराच वेळ झालाय वाटतं. हो, बराच वेळ झाला. आज आपल्याला सा 10 वाजून 11 मिनिटं झाले आहेत. 5 जणांसाठीच इतका वेळ हम्म. लागलाय. बाकी आणखी जॉईन होणार तर काय होणार? आपल्याला सगळ्यांना एक एक नंतर तेच बोललो ना, जितके कमी लोक जॉईन राहणार ना तितकं जास्त आपल्याला टाइम मिळणार. आता हळूहळू मला हम्म. वाटते आपल्याला सगळ्यांसाठी 2-2, 3-3 मिनिट असं एक लिमिट ठेवावं लागेल. होय. मग आपल्याला लवकर चालू आणि जरा करावं लागेल. 8:30च्या जागी लवकरच चालू 7:30 करायला लागेल. 7ला होय. असं चालू करावं होय. लागेल. जसे जसे मेंबर्स वाढत जाणार. 8:30 म्हणता म्हणता 8:45 वाजले. हा, 8:45 वाजले. कारण की जॉईन केल्याबरोबर आपलं चालू होत नाही. त्यामुळे आपण नेक्स्ट टाइम नेक्स्ट संडेला आपण 8लाच चालू करू आणि आणि 8:30ला आपण आपली चर्चा चालू करून देऊ. आणि ते 10-10 मिनिटांनी ते काय काय कट होत आहे ना कॉल, तर तो एक जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. हा, ते ऍक्च्युली काय होतं की 40 मिनिटाचं झूमचं फ्री आहे. त्यानंतर ते हा. चार्जेस घेतात. तर ते मी जस्ट आत्ता डाउनलोड केलं गुगल आहे. मीटचं काय आहे? गुगल मीटचं? गुगल मीटमध्ये काय आहे की लिमिटेड पर्सन जॉईन होऊ शकतात. अच्छा. लिमिटेड मेंबर जॉईन होऊ शकतात. ते पण आपण ट्राय करून बघू. नेक्स्ट याला आपण एक काम करू, तो मीडियम घेऊ. हम्म. त्याच्यामध्ये पण ट्राय करून बघू. जर जमलं ते तर आपण ते कंटिन्यू करू. व्हॉट्सअपला पण चालेल की मग. व्हॉट्सॲपला एक मिनिट. ओके. व्हॉट्सॲपला आपण एक काम करू. व्हॉट्सॲपला पण मधात एक काम करू. आपण ट्राय करून बघू मधात 1-2 तासासाठी. आणि त्यानंतर हम्म. जर ते पॉसिबल झालं तर आपण ते पॉसिबल करू. कारण की कसं माझं पण याच्यामध्ये आता सध्या स्टार्टिंग आहे. मी आधी यूज करायचो बट आधी कसं झूममध्ये किंवा गुगल मीटमध्ये इतकं सगळं नव्हतं की लिमिटेड टाईम, लिमिटेड हम्म. लोक, या सगळ्या गोष्टी नव्हत्या. आता जेव्हापासून हे कोरोना नंतर हे सगळं थोडं वाढलं बिझनेसच्या याच्यामध्ये. तर आपण ट्राय करू बाकी एक एक मीडियम. तुम्ही पण सजेस्ट करा की कुठलं करायला पाहिजे किंवा दुसरं कुठलं असेल तर ते सजेस्ट करा. ते पण ट्राय करून बघू आपण. हम्म. टीम्स मधून एक ट्राय, एक माहित नाही, आमची मीटिंग वगैरे होत असते टीम्सवर 20-20 मिनिटाची. 20-20 मिनिटांची? टीम्सवर. नाही म्हणजे एवढा
म्हणजे कसं होतं माहितीये, एकेकांचा इंटरेस्ट जो असतो ना, तर तो परत कॉल कट करा, परत जॉईन करा. यामध्ये हम्म. एकेकांचा इंटरेस्ट पण असं जरा जातोय. तो तो इंटरेस्ट थोडा आपल्याला ब्रेक होऊन जातो. घालवता म्हणजे हा तर ते पण बघावं लागेल कारण की मी आता कुणाचं बघितलं इम्पॉर्टंट जर का बोलणं असेल, तर ते हम्म. स्टॉप होतं आणि नेक्स्ट बरोबर. टाइम जो बोलतो ना, तर ते बोलणं त्याला हा पण प्रॉब्लेम होतोय. हो ते तर आहेच. बघू त्याचं पण बघू आपण लवकरच. कारण की मी मगाशी बघितलं त्याचं महिन्याभराचं सबस्क्रिप्शन जवळपास 1100 की 1500 रुपये काहीतरी आहे. त्यामुळे नाही, व्हॉट्सअपला बघूया आपण, उद्या ट्राय हा करून बघूया. व्हॉट्सॲपला एक ट्राय एक करून ट्राय बघू आपण करून नेक्स्ट टाइम. मग हा हो. किंवा मग जसे जसे मेंबर्स वाढत जाणार आपल्याला आता आपण वीकली घेतोय. होऊ शकते आपल्याला वीकली हम्म. 2 घ्यावं लागेल. एका वीकमध्ये 2 मीटिंग घेऊ. हा. बट किती नाही म्हटलं तरी लोक तर तितके जॉईन होणारच कारण की त्यांना पण त्या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहे. बरोबर ना? हम्म. बघू हो. हळूहळू ट्राय करू आपण. ठीक आहे. तर एक मेंबर लिव्ह झालाय काय? हो एक मेंबर लिव्ह झालाय. तो हा नागपूरचाच झालाय लिव्ह. अंकित. हा अंकित त्याला बाहेर जायचं होतं वाटते थोडं. तरी ओके. ते वरोऱ्यावाले जॉईन नाही झाले. हम्म. नाही, होतील हळूहळू, जसं समजेल जसं होतील. आता हा मी मगाशी हळूहळू फोटो होणार. टाकलेला, तर तो बऱ्याच जणांनी म्हणजे सीन केलाय, म्हणजे हम्म. ग्रुपला, म्हणजे ह्याला आलेले नाहीत, मीटिंगला आले नाहीत, पण हम्म. सीन केलाय बऱ्याच हा जणांनी. सीन केला आहे बट काय आहे की रिस्पॉन्स करायला पाहिजे महत्वाचं तेच आहे. रिस्पॉन्स जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपण हो. एकामेकांशी जोडू शकणार नाही. हाच एक आहे. हम्म. नाही, कारण प्रॉब्लेम येत होता, कारण की माहितीये का, हा. जॉईन नव्हतं होत ते. ओके. मी मोबाईलवर जॉईन करून बघितलं हा. 2-3दा, पण ते जॉईन नव्हतं होत. मग मी लॅपटॉपवर केलं तर आता त्याच्यावर दिसत आहे. हा पण प्रॉब्लेम ओके. होता. तुझ्या याच्यामध्ये मोबाईलनी केलेलं आहे ना हम्म. तू ऋषिकेश? नाही, आता लॅपटॉपने केला आहे. होय होय, मोबाईल मध्येच केलेलं आहे मी. ओके. बघावं लागेल मला चांगलं. तरी काय प्रॉब्लेम आला नाही अजून. अच्छा. म्हणजे ऍप वगैरे जर जॉईनिंग का साठी असेल तर ते प्रॉब्लेम येत व्यवस्थित होता. करून ठेवा. अच्छा बघू मी त्याचं पण बघून घेतो एकदा. काय इन केस होऊ शकते सेटिंग मध्ये जर काही असेल तर. हा, ते पण असू शकते, किंवा वेबसाईट, म्हणजे एकेकांकडे ऍप नसेल आणि वेबसाईट हा थ्रू जर का करत असेल, तो पण बरोबर. प्रॉब्लेम येऊ शकतोय. बरोबर तसं येऊ शकते. बघू आपण तसं हळूहळू ते सगळं मॅनेज करू. ठीक आहे. हम्म. ते पण होऊ शकते. ऍप वगैरे नसतं मोबाईल मध्ये म्हणून. हा तेच तेच. ठीक आहे तर आपण आजची मीटिंग एंड करू कारण की भरपूर वेळ झालाय 10:30 वाजून राहिले. होय. तुमचा पण हम्म. भरपूर टाइम घेतला. चालेल चालेल. ठीक आहे. ओके तर भेटू नेक्स्ट मीटिंगमध्ये. कुणाला काही डाऊट असेल काही असेल बिनधास्त कॉल करा. एकामेकाचे नंबर कॉन्टॅक्ट तुम्ही सेव्ह करून घ्या आणि चर्चा करा तुम्ही पण. ठीक आहे. ओके. ओके चलो बाय.